26 जुलै आरक्षण दिन व साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती प्रित्यर्थ गुरु रविदास सत्यशोधक समाजातर्फे गुणवंतांच्या व सेवानिवृत्तांचा अभिनंदन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय। गुरु रविदास सत्यशोधक समाजातर्फे आरक्षण दिन व साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे जयंती प्रित्यर्थ गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्तांचा हार्दिक अभिनंदन सोहळा नुकताच मौलाना आझाद संशोधन केंद्रात मोठ्या उत्साहात पार पडलाय। समाजात जागृती घडवून आणणे, त्या माध्यमातून समाज स्वावलंबन, सदाचार, बंधुभाव व समता निर्माण व्हावी या उद्देशानेच गुरु रविदास सत्यशोधक समाज गेल्या 30 वर्षांपासून सत्यशोधक प्रबोधनकार प्राध्यापक डॉक्टर PS चंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करत असते। याचाच एक भाग म्हणून 26 जुलै आरक्षण दिन व साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती प्रित्यर्थ गुणवंतांच्या व सेवानिवृत्तांच्या हार्दिक अभिनंदन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय उपसंचालक धीरा खिरोडकर यांची उपस्थिती होती। अध्यक्षस्थानी गुरु रविदास सत्यशोधक समाज प्रदेश सचिव गमा पिंजरकर हे होते, तर मनपा उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जोगदंड हे मुख्य वक्ते म्हणून उपस्थित होते। यावेळी देविकाबाई दांडेकर, मीरा बाविस्कर, शाखा अभियंता PS टोपे, कमलाबाई पवार, कमल जगदीश बेदवे, सुषमा गायकवाड, लताबाई मेहर, CM रमणे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंतांचा आणि सेवानिवृत्तांचा सत्कार करण्यात आला। आयोजन समितीमध्ये संतोषराव लोखंडे, प्राध्यापक GK काटकर, BC वाडेकर, उषाताई वाढई आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा समावेश होता। व रविदास सत्यशोधक मासिकाच्या वतीने गेल्या 30 वर्षांपासून ॲडव्होकेट डॉक्टर PS चंगोले सर यांच्या मार्गदर्शनाखाली 1 दिवसीय, 2 दिवसीय, 3 दिवसीय निवासी शिबिराच्या माध्यमातून सातत्याने प्रबोधन करीत आहेत। तसेच चळवळीचे प्रदेश महासचिव माननीय गमा पिंजरकर साहेब यांच्या प्रेरणेने महापुरुषांच्या जयंत्या तसेच पुण्यतिथ्या यांचे औचित्य साधून समाजातील गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते। समाज बांधवाच्या तन मन धनातून हे कार्यक्रम होतात। 26 जुलै आरक्षण दिन व साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा मुख्य उद्देश समाजात जागरूकता घडवून आणणे, त्या माध्यमातून समाज स्वावलंबन, सदाचार, बंधुभाव व समानता निर्माण व्हावी याचाच एक भाग म्हणून या भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन आहे। आजच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांची भोजनाची व्यवस्था केलेली आहे। आपण सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे। बहुजन नायक, बहुजन संघटक, बहुजन समाजरत्न मान्यवर साहेब कांशीरामजी नेहमी म्हणायचे की राजनीति चले या न चले, राजनीति चले या न चले, मगर फुले शाहू अम्बेडकर की मूवमेंट निरंतर चलना चाहिए। यह मूवमेंट चलाते चलाते न जाने बहुत सारे विधायक, सांसद और मंत्री बन जाएंगे। आयोजकांनी मला प्रार्थना करण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे पुनश्च आभार व्यक्त करतो। आते आते मैंने एक शेर पढ़ा है, जाते जाते मैं आपको सुनाता हूँ। तमन्ना सच्ची हो तो हजारों रास्ते निकल आते, तमन्ना सच्ची हो तो हजारों रास्ते निकल आते, तमन्ना झूठी हो तो हजारों बहाने निकल आते। मी सर्वोत्तम भूमिपुत्र तथागत गौतम बुद्ध महनीय रविदासजी महाराष्ट्राच्या रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकरांचे आध्वर्य रूप महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माननीय कांशीरामजी यांच्या विचारांना प्रथम अभिवादन करतो। खरं म्हणजे गुरु रविदासांचं कार्य फार मोठं आहे। आपल्याला त्यांचं 10% कार्य माहीत नाही, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, या संतांनी संपूर्ण भारतावर किती मोठा प्रभाव टाकलाय हे आपल्या लक्षात येत आहे। एक राजकन्या असलेली संत मीराबाई ही रविदासाची शिष्या होती। उत्तर भारतामध्ये फार मोठी रविदास परंपरा या साहित्यिकांनी, या संतांनी निर्माण केली। जर रविदास हे उच्चवर्णीय असते
तर गौतम बुद्धानंतर रविदासांची इथं पूजा झाली असते. मात्र शूद्र जाती जन्म घेतल्यामुळं त्या व्यवस्थेनं आणि एवढ्या कठीण परिस्थितीमधून देखील संपूर्ण भारतावर इम्पॅक्ट प्रभाव टाकण्याचं काम या रविदासांच्या विचारानं केलं आहे. गुरु ग्रंथ साहिबा हा जो शिखांचा ग्रंथ आहे त्यामध्ये गुरु गोविंद आपल्या गुरु रविदासाचे अभंग यामध्ये समाविष्ट केले. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. आपल्याला माहित आहे की साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जे मराठी साहित्याचे एक मोठं योगदान त्यांच्या रूपाने मिळालं. केवळ ते साहित्यिक नव्हते, ते समाज प्रबोधक होते. त्यांनी प्रबोधन केलं. ते कलाकार होते, कामगार चळवळीचे नेते होते. ते संयुक्त महाराष्ट्रामध्ये काम केलं, मराठी साहित्याची सेवा केली, कामगार चळवळीची सेवा केली आणि पुढं दलितेतर साहित्य, दलित साहित्य यांच्यामध्ये जो वाद झाला त्यामध्ये दलित साहित्य कसं श्रेष्ठ आहे हे विचार मांडण्याची एक पिढी निर्माण झाली. त्याची सुरुवात अण्णाभाऊ साठेंनी केली होती. एका मुद्द्याचा आपण विमर्श घेऊ. अण्णाभाऊ साठे अतिशय दुष्काळी भागामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये वाटेगाव नावाचं गाव, सांगलीतले जवळपास अर्ध सांगली हे अतिशय दुष्काळग्रस्त आहे. वाळवा असेल, जत असेल, आटपाडी, सांगलीमधला काही भाग सघन आहे. मात्र जो भाग कर्नाटकाला लागून आहे तो भाग सगळा आदिवासी बहुल, तो भाग सगळा दुष्काळ बहुल, तो भाग सगळा पर्जन्य वृष्टीचा प्रदेश, म्हणजे पर्जन्य छायेचा प्रदेश होणार. या भागात मातंग समाजामध्ये त्यांचा जन्म झाला 1 ऑगस्ट 1920. अण्णाभाऊंनी केवळ 1.5 दिवस शाळा केली. गरीब परिस्थिती होती. शाळेमध्ये अस्पृश्यतेचे चटके मिळाले. 2च दिवसात बंडखोर मनानं निर्णय घेतला, शाळा करायची नाही, शाळा सोडली. वडिलांसोबत मुंबईला आले. 11व्या वर्षी वाटेगाव ते मुंबई हा पायी प्रवास करून ते मुंबईला आले. 350 किलोमीटरचा प्रवास होता. मुंबईच्या माटुंग्याच्या लेबर कॅम्पमध्ये ते राहू लागले. कामगारांची वस्ती होती. कामगारांचं जीवन काय आहे, कामगारांच्या हलापेष्टा काय आहे, म्हणजे अण्णाभाऊंचं दुहेरी रूप होतं. एक दलित म्हणून सामाजिक स्थितीमध्ये शूद्र होते आणि आर्थिक परिस्थितीमध्ये कामगार म्हणून ते दरिद्री होते. दोन्ही प्रकारचे अन्याय, दोन्ही प्रकारचे अत्याचार. मुंबईमध्ये मात्र सामाजिक विषमता फार नव्हती. मुंबई म्हणजे आर्थिक विषमता फार मोठ्या प्रमाणात होती. की हा कामगारांचा वर्ग होता. कामगार वर्गासाठी काम करणारे अनेक मंडळी तिथं झटत होती. त्यामध्ये अण्णाभाऊ सामील झाले. त्यावेळी जगात कामगारांचं फार मोठं एक चळवळ चालू झाली. अण्णाभाऊंच्या आयुष्यामध्ये असेच एक श्रीपाद अमृत डांगे ज्यांनी 1925 मध्ये भाकप भारतीय कम्युनिस्ट पक्ष स्थापन केला. आता कामगारांची चळवळ कामगारांचं आयुष्य बदलण्यासाठी होती, कामगारांच्या आयुष्याचा उत्कर्ष करण्यासाठी होती. साहजिकच अण्णाभाऊ या कामगार चळवळीकडे आकृष्ट झाले. मग त्यानंतर ते कामगारांचं काम करू लागले. 1944 साली एक लाल बावटा कला पथक स्थापन झालं. जसं आता आपण सुरेश जाधव शाहीर यांनी आपलं मन आणि आपलं एकंदरीत माहोल हा बदलून टाकला, क्रांतिकारी केला. त्या प्रकारचं क्रांतिकारी कार्य त्यावेळी हे लाल बावटा कला पथक करायचं. यामध्ये अण्णाभाऊ साठे होते, शाहीर अमरशेख होते आणि द.ना. गव्हाणकर होते. ही जी सगळी मंडळी होती, ही सगळी मंडळी ही कामगार चळवळीचं काम करायची की कामगाराला न्याय मिळाला पाहिजे. ज्यावेळी भारत देश स्वतंत्र झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 ऑगस्ट 1947 ला अण्णाभाऊ साठेंनी 20,000 कामगारांचा मोर्चा मुंबई येथे काढला होता. त्यांचा एक नारा होता, ये आझादी झूठी है, देश की जनता भूकी है. कारण जोपर्यंत या कामगाराला, जोपर्यंत गरीबाला अन्न मिळत नाही, जोपर्यंत शेतकऱ्याला अन्न मिळत नाही, तोपर्यंत या स्वातंत्र्याचा काही अर्थ नाही. फक्त तुम्ही आसूड बदलणारे, आसूड घालणारे हात बदलताय. गोऱ्याच्या ऐवजी काळ्या लोकांच्या हातामध्ये तुम्ही आसूड दिलाय. इतकाच स्वातंत्र्याचा अर्थ माझ्या दृष्टीने आहे असं ते म्हणतात. पण अण्णाभाऊंची जडणघडण चालू झाली. 11व्या वर्षी मुंबईला आले. मिळेल ते काम करायला सुरुवात केली. हाल अपेष्टांचे जीवन होते आणि अण्णाभाऊ साठेंचा खऱ्या अर्थानं त्यांच्यामधला साहित्यिक, त्यांच्यामधला क्रांतिकारक या टप्प्यात जागृत झाला होता. कामगार चळवळीचा सखोल अभ्यास केला आणि त्यावेळी मित्रांनो काय होतं की नुकतीच रशियन राज्यक्रांती झाली होती 1917 ला.
की रशियन राज्यक्रांती कामगार चळवळीसाठी प्रेरक होती. कारण कार्ल मार्क्स याने जो दास कॅपिटल ग्रंथ लिहिला होता तो मुळात कामगारांना समर्पित केला होता. त्याने सांगितलं होतं की आहेरे आणि नाहिरे खूप मोठ्या प्रकारची आर्थिक विषमता आहे, आजही भारतामध्ये आहे. म्हणजे 5% लोकांकडे फक्त 95% पैसे, 95% रिसोर्सेस आहेत. उरलेल्या 95% लोकांकडे 5% रिसोर्सेस आहेत. इतक्या टोकाची आर्थिक विषमता ही त्यावेळी भारतामध्ये होती. आणि मग या आर्थिक विषमतेवर पर्याय काय, तर मग कामगार चळवळ, मग तिथे चळवळ केली पाहिजे. आणि रशियन राज्यक्रांती ही केवळ कामगारांसाठी केलेली क्रांती होती, राजेशाही विरुद्ध केलेली क्रांती होती. मार्क्सला वाटलं की ही क्रांती इंग्लंडला होईल कामगारांची, कारण सगळ्यात जास्त कामगारांचा उदय, कामगारांचा शोषण हे इंग्लंडला होतं. तिथं औद्योगिक क्रांती झाली होती. औद्योगिक क्रांतीमुळं यंत्रांनी कामगारांची जागा घेतली, फार मोठ्या प्रमाणात बेकारी निर्माण झाली, फार मोठ्या प्रमाणात शोषण निर्माण झालं. कारखान्यामध्ये कामगारांना 15-15 तास काम करावं लागेल. घरामध्ये वडील, आई, छोटी मुलं सगळीच काम करायची. एवढं काम केल्यानंतर त्यांना कसं बसं पोटापुरतं खायला मिळायचं. अशा विषण्ण परिस्थितीमध्ये संपूर्ण कामगार विश्व हे जगत होतं. मग मार्क्सनं आवाहन केलं की वर्कर्स ऑफ द वर्ल्ड युनाइट, यू हॅव नथिंग टू लूज बट युअर चान्स अँड द होल वर्ल्ड टू विन. याचा मराठी अर्थ असा होता की जगभरातल्या कामगारांनो संघटित व्हा, तुमच्याकडं गमावण्यासारखं काहीच नाही. तुमच्या श्रंखला, तुमच्या हातापायाच्या गुलामगिरीच्या श्रंखला आहेत, त्याच तुम्ही बदलू शकता, त्या तुम्ही तोडू शकता आणि संपूर्ण जग तुम्हाला जिंकण्यासाठी मोकळं आहे. या मार्क्सच्या दास कॅपिटलमध्ये केलेल्या आवाहनानं संपूर्ण क्रांतिकारी कामगारांना वेगळं वळण मिळालं. कामगार आक्रमक झाले. रशियामध्ये, रशियन साहित्यामध्ये हा विविध प्रकारच्या कामगारांच्या शोषणाच्या कथा, शेतकऱ्यांच्या शोषणाच्या कथा या मांडल्या गेल्या. याच वेळी रशियामध्ये मॅक्झिम गॉर्की हा साहित्यिक होता. त्या मॅक्झिम गॉर्कीचं साहित्य अण्णाभाऊंच्या वाचनात आलं. वस्तुतः रशियामध्ये मॅक्झिम गॉर्की होता, व्लादिमीर लेनिन होता, ट्रॉट्स्की होता, दोस्टोव्स्की होता, मायोव्स्की होता. हे जे क्रांतिकारक लेखक होते यांनी रशियन जनतेमध्ये क्रांतीप्रवण वातावरण तयार केलं होतं. मॅक्झिम गॉर्कीची आई कादंबरी यांनी वाचली. अण्णाभाऊंनी जी पहिली कादंबरी लिहिली वारण्याचा वाद, ती कादंबरी मॅक्झिम गॉर्कीला अर्पण केलेली आहे. आजही कामगार चळवळीमध्ये मॅक्झिम गॉर्कीचं नाव, टॉल्स्टॉयचं नाव हे फार आदरानं घेतलं जातं. रशियामध्ये चळवळ झाली, रशियामध्ये ह्या साहित्यिकांनी खतपाणी घातलं आणि तिथली धारशाही उलथवली आणि कामगारांचं राज्य आणलं. रशियामध्ये कामगारांचं राज्य आणलं. सोव्हिएत युनियन तिथं अस्तित्वात आलं, सोशलिस्टिक पॅटर्न अस्तित्वात आला आणि रशियाच्या पंचवार्षिक योजना चालू झाल्या. अल्पावधीत रशिया जगातला सगळ्यात प्रगत अमेरिकेसोबत तो बरोबरीला आला. यावेळी जागतिक महामंदी आली 1929 ते 33. या महामंदी दरम्यान जगभरातल्या अमेरिकेसहित सगळ्या अर्थव्यवस्था नेस्तनाबूत झाल्या होत्या. मात्र रशियाची अर्थव्यवस्था, जिथं कामगारांचं राज्य होतं, ती चौपट प्रगती करून होती. त्यामुळे कामगारांचं जादू कळाली. त्यामुळे भारतावर देखील पंडित नेहरू असतील, सुभाषचंद्र बोस आहेत, हे म्हणजे काँग्रेसमध्ये सोशलिस्टिक पॅटर्न ह्यांनी आणला होता. आणि मग समाजवादी रचना आपल्याला आणायची. भारतामध्ये देखील पंचवार्षिक योजना ज्या पंडित नेहरूंनी स्वीकारल्या त्याची मूळ प्रेरणा रशियाचा सोशलिस्टिक पॅटर्न होती. मग आपण आपल्या भारतामध्ये, मग जगभरातल्या युवकांना रशिया हे आदर्श वाटायचं. युवकांचं आकर्षणाचं केंद्र रशिया होतं, कारण रशियामध्ये जी कामगारांची क्रांती झाली तर अशा प्रकारची क्रांती सगळ्या जगभर झाली पाहिजे. मग पुढे चीनमध्ये झाली, पुढे अनेक देशामध्ये झाली, क्युबामध्ये झाली, भारतामध्ये देखील लोकशाही आली. मात्र आपण समाजवादी मार्ग म्हणजे कुठेतरी तो या रशियाच्या साम्यवादाशी मिळणारा मार्ग. मग या तत्वज्ञानानं प्रचंड भारलेले अण्णाभाऊ यांनी लेखन चालू केले. एक लेखक असं म्हणतो की अण्णाभाऊ शाळेमध्ये शिकले नाही, ते गिरण गावाच्या विद्यापीठात शिकले. ही कामगार चळवळ म्हणजे अण्णाभाऊंचं विद्यापीठ होती. मग या कामगार चळवळीत ते शिकले. त्या विद्यापीठाचे, याच विद्यापीठात नारायण सुर्वे शिकले. नारायण सुर्वे देखील शाळेमध्ये गेले नाही. त्यांचं सगळं साहित्यिक जी काही कलाकृती आहे ती सगळी कामगार चळवळीमध्ये दिलेल्या योगदानामधून आकाराला आलेली आहे. अण्णाभाऊ झालं, नारायण सुर्वे झालं आणि मॅक्झिम गॉर्की हे या विद्यापीठाचे कुलगुरू होते. म्हणजे मॅक्झिम गॉर्कीचे विचार या सर्वत्र कामगार चळवळीमध्ये अंगीकारले गेले. अण्णाभाऊंनी मग साहित्य सुरू केलं. अण्णाभाऊंनी लक्षात घ्या 35 कादंबऱ्या लिहिल्या.
14 कथा संग्रह लिहिले, 15 नाटकं लिहिले, 17 पोवाडे लिहिले, 3 त्यांच्या आत्मचरित प्रवास वर्णन लिहिले. एवढा मोठा एक व्यक्ती साहित्यकृती देऊ शकतो. आणि 35 पैकी अण्णा भाऊच्या 8 कादंबऱ्यावर चित्रपटाची निर्मिती झाली. त्यामध्ये आवडी असेल, मापलीचा माळ असेल, वैजंता असेल, त्या सगळ्या कादंबऱ्या. वारणेचा वाघ आहे, फकीरा आहे, अलगूज आहे. एक चित्र नावाची कादंबरी होती जी रशियामध्ये फार लोकप्रिय. तिच्यावर 2010 मध्ये पिक्चर निघाला. इथपर्यंत अण्णाभाऊचं साहित्य. आणि अण्णाभाऊच्या साहित्यिकाचा एक जो वैशिष्ट्य आहे ते म्हणजे थरो मानवतावाद. त्यांचा प्रत्येक साहित्यिक हा मानवतावादी आहे. त्यांचा प्रत्येक पात्र हे झुंजार आहे, परिस्थितीशी लढतंय. गरीब असला तरी ते दिलदार आहे. आपल्या एका भाकरीतली अर्धी भाकरी इतरांना देण्यासाठी ते नेहमी सज्ज आहे. मग अण्णाभाऊंची साहित्यिक जडणघडण चालू झाली. अण्णाभाऊंचं साहित्य समाजामध्ये गाजायला लागलं. आणि अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये खरे राज्यघटनेचे विचार आहेत. स्वातंत्र्य, समता, बंधुता. आणि अण्णाभाऊंचा नायक हा झुंजार आहे, फकीरा नावाचा नायक. ऍक्च्युली ही फकीरा ही अण्णाभाऊच्या साहित्यामध्ये जी सगळ्यात उत्तम कादंबरी मानली जाते की जी त्यांनी बाबासाहेबांच्या झुंजार लेखणीला अर्पण केली. या फकीरामध्ये ही ऍक्च्युली वस्तुतः हे पात्र जिवंत पात्र आहे. अण्णाभाऊ म्हणतात की ज्यावेळी फकीराची घोडदौड चालू होती, विलक्षण घोडदौड चालू होती, त्यावेळी मी पाळण्यामध्ये आराम करीत होतो. एके दिवशी असाच रात्री फकीरा घोड्यावरून तो मध्यरात्री घरी आला. त्याने बापूला हाक मारली, अण्णाभाऊच्या वडिलांना. बापू घरी नव्हते. आत्या बाहेर आली. आत्यानंच फकीराला माझ्या जन्माची बातमी सांगितली. त्यावेळी त्यानं नुकताच एक ब्रिटिश खजिना लुटला होता. त्यानं त्या खजिन्यामधून 2 ओंजळी चांदीचे रुपये ते आत्याच्या ओटीत टाकले आणि म्हणाला की बाळ, बाळंतिणीची काळजी घ्या. हे किती दिलदार व्यक्तिमत्व फकीराचं होतं. आपण प्रत्येकाने ही कादंबरी वाचली पाहिजे. मग आता हे फकीराचं आपल्यावर ऋण आहे. अण्णाभाऊ मजेने म्हणायचे, गमतीने म्हणायचे की माझ्या बालपणीची पहिली घुटी मी सरकारी खजिना लुटलेला, ब्रिटिशांचा खजिना लुटलाय त्या लुटीतून खाल्लेली आहे. मग हे फकीराचं ऋण कसं फेडावं? अण्णाभाऊ म्हणतात की शेवटी माझ्या डोक्यात एक विचार आला की ज्ञानेशाची, तुकयांची, या 2 कोटी, त्यावेळी 2 कोटी लोकसंख्या, 2 कोटी मराठी जनतेचं हे समृद्ध साहित्य भांडार आहे. ती मराठी भाषा, हे भांडार मी फकीरावर उधळेल आणि या ऋणातून मुक्त होईल. म्हणून त्यांनी फकीरा कादंबरी लिहिली. अण्णाभाऊंचं साहित्य हा एक भाग, अण्णाभाऊची चळवळ हा दुसरा भाग. जेवढं साहित्यामध्ये उत्तुंग उंची गाठली तेवढंच काम त्यांचं कामगार चळवळीमध्ये होतं. लाल बावटा कला पथक, जे की भारतीय कम्युनिस्ट पार्टीची एक कल्चरल विंग होती. महाराष्ट्रामध्ये त्यांनी महाराष्ट्र गाजविण्याचं काम केलं. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कामगार चळवळ, आणि कामगार चळवळ म्हणजे समतेची चळवळ होती. तिथे जात नाही, धर्म नाही, आर्थिक समता आहे, सगळ्यांसाठी समान कायदा आहे, सगळ्यांना समान विचाराला पुढे न्यायचं आहे, जी काही सगळी सत्ता आहे ती समान आहे. हा समानतेचा फार मोठा विचार अण्णाभाऊंना भावला होता आणि म्हणून अण्णाभाऊ कामगार चळवळीकडे आकृष्ट झाले होते. यानंतर आपल्याला कदाचित माहित नसेल की आपल्याकडे संयुक्त महाराष्ट्राची एक फार मोठी चळवळ ही लढली गेली होती. ज्यावेळी ब्रिटिशांनी प्रांतिक रचना केली 1935 ला, तर त्यावेळी आपला मुंबई प्रांत वेगळा होता. म्हणजे आपला महाराष्ट्राचा मुंबई, पश्चिम महाराष्ट्र हा भाग मुंबई प्रांताला जोडला होता. आपल्याकडे नागपूरचा भाग, विदर्भाचा भाग हा सीपी अँड बेरार नावाचा प्रांत होता. धनवटे सरांना माहित असेल, सीपी अँड बेरार हा मध्य प्रदेशचा प्रांत होता. आपल्या मराठवाड्याचा भाग हा हैदराबाद राज्याला जोडला होता, म्हणजे आंध्र प्रदेशाला. आणि दक्षिणेचा भाग हा कर्नाटक राज्यामध्ये होता. म्हणजे मराठी राज्याची, मराठी भाषिक प्रदेशाची 4 वेगवेगळ्या प्रदेशामध्ये विभागणी झाली होती. हा सगळा मराठी भाषिक प्रदेश एकत्र आला पाहिजे यासाठी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ चालू झाली. आणि त्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णाभाऊंनी झोकून दिलं. यामध्ये जे लाल बावटा कला पथक होतं, मग हे संयुक्त महाराष्ट्राकडे वळलं. आणि मग त्यांनी विविध प्रकारची सुद्धा कवनं लिहिली, अभंग लिहिले, विविध प्रकारचे पोवाडे लिहिले आणि त्यातून त्यांनी जनप्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. त्यांची एक लावणी सुद्धा, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. आपल्याला वरवर असं वाटतं की रोमॅन्टिक अशा प्रकारची लावणी, ती रोमॅन्टिक होती यात काही वाद नाही. बायको माहेरी आहे, एक कामगार त्याच्या भावना व्यक्त करत आहे की माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. पण याच लावणीच्या शेवटी की
मैना माझी गावाकडं, मैना माझी गावाकडं, भेट नाही तिची, तिची गत झाली, अशीच गत झाली आहे खंडित महाराष्ट्राची. म्हणजे आपल्याकडे जो कारवार, निपाणी, बेळगाव हा प्रदेश आजही कर्नाटकामध्ये आहे, ती माझी मैना आहे. आणि खंडित झाल्यामुळं जसं एखाद्या पती पत्नीचं नातं दुरावल्याचं आहे, तसं आपला काही भाग तिकडे गेल्यामुळं ही जी दुराव्याची भावना आहे ती त्यांनी या लावणीमध्ये व्यक्त केली आहे. त्यांनी आपलं प्रचंड साहित्य जे लिहिलं त्यामध्ये मनोरंजन आणि मनोरंजनापेक्षा मोठा होता प्रबोधनाचा. त्यांनी तमाशाचं नाव लोकनाट्य ठेवलं. तमाशातून लोकनाट्याकडं देवाची जी स्तवनं व्हायची त्याच्याऐवजी महापुरुषांची स्तवनं त्यांनी चालू केली. याशिवाय वगनाट्य जी लिहिली पूर्वी पारंपरिक असायची, की आता आधुनिक म्हणजे आधुनिक समस्या, शेतकरी असेल, बिचारा शेतकरी, बिचारा कामगार, त्याचं शोषण कसं होतं, इथली व्यवस्था कशी आहे, इथले पुढारी किती जनतेला नाडतात, हा सगळा वर्णन त्यांनी त्यांच्या लोकनाट्यामधून केला आहे. म्हणजे अण्णाभाऊंनी लोकनाट्याकडे बघण्याची दृष्टी मनोरंजनापासून प्रबोधनाकडे करण्याचं काम त्यांनी केलं. हे फार मोठं काम आहे. अण्णाभाऊंनी रशियाला गेले. त्यांचा माझा रशियाचा प्रवास नावाचे प्रवास वर्णन 1961 ला इंडो सोव्हिएत कल्चरल विंग त्यांची रशियाची भेट आयोजित केली होती. या भेटीमध्ये रशियाचा अभ्यास त्यांनी केला. त्यांनी एका शिक्षकाला प्रश्न विचारला की रशियाची निरक्षरता किती आहे. त्यावेळी शिक्षकाने उत्तर दिलं की आमच्याकडे 7% नागरिक हे अडाणी आहेत. मात्र एक आहे की एक ते आईच्या पोटामध्ये आहेत किंवा पाळण्यामध्ये. म्हणजे 1960 साली रशियाची साक्षरतेची परिस्थिती यावर त्यांनी भाष्य केले. अण्णाभाऊंनी त्यांच्या साहित्यामधून नेहमीच ज्या ज्या आंतरराष्ट्रीय घटना घडतात त्याचा परामर्श घेतला आहे. म्हणजे साहित्यिकांनी किती काय बोला आपण अपडेट असावं जगभरात अवतीभोवती घडण्याबाबत, ते अण्णाभाऊ साठे या प्रकारे अपडेट होते. शेवटी महाराष्ट्राची चळवळ आपण जिंकली. 1 मे 1960 ला संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला. आपण जो प्रदेश आंध्र प्रदेशामध्ये होता, जो प्रदेश मध्य प्रदेशामध्ये होता, जो गुजरात साईडला होता, संपूर्ण मराठी भाषिक प्रदेश आपण एक केला. त्याचं फार मोठं श्रेय हे अण्णाभाऊंच्या चळवळीला जातं, हे लक्षात घ्या. मग तरीही आपला काही भाग बाकी आहे, जसं की कर्नाटकाच्या मध्ये असणारा कारवार, निपाणी, बेळगाव अजूनही समाविष्ट झाला नाही, तो आपल्या लढा चालू आहे. अण्णाभाऊ आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये डॉक्टर बाबासाहेबांच्या चळवळीकडे वळले. त्यांनी एका ठिकाणी म्हटलं होतं की जग बदल घालून या भाव सांगून गेले मज भीमराव. म्हणजे ही जी ताकद संविधानाची आहे, ही जी ताकद बाबासाहेबांनी आपल्याला दिलेली आहे की एकेकाळ आपलं सामाजिक अस्तित्व काय होतं, आज आपलं सामाजिक अस्तित्व काय आहे, आज आपल्याला नोकऱ्या मिळतात, आज आपल्याला समानतेचा अधिकार मिळतो, हे सगळं राज्यघटनेने दिलंय. आणि याचं ऋण अण्णाभाऊंना होतं. अण्णाभाऊंना ही जाणीव होती. त्यामुळे त्यांनी नंतर आपली जी फकीरा कादंबरी ही बाबासाहेबांच्या झुंजार लेखीला अर्पण केली आणि बाबासाहेबांच्या विचारांचं प्रचार करण्याचं कार्य त्यांनी शेवटपर्यंत जोपासलं. म्हणजे अण्णाभाऊंनी त्यांना जास्त आयुष्य लाभलं नाही, मात्र जे आयुष्य मिळालं त्याचा सदुपयोग स्वतःच्या समाजासाठी, स्वतःच्या देशासाठी, स्वतःच्या राज्यासाठी केला. आणि एकंदरीत मराठी साहित्य क्षेत्रामध्ये आणखी एक गोष्ट की 1959 साली एक पहिलं दलित साहित्य संमेलन मुंबईला भरलं होतं. या दलित साहित्य संमेलनामध्ये अण्णाभाऊ म्हणतात की पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती कामगारांच्या हातावर तरलेली आहे. म्हणजे कामगार हेच या पृथ्वीचे निर्माते आहेत. कारण मार्क्स म्हणतो की जी जी श्रीमंती आहे, श्रीमंताकडची श्रीमंती हे कामगाराच्या श्रमाचं शोषण आहे. अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत त्यांनी मार्क्सने मांडला होता की जे जे आहे त्यामुळे कामगार वर्गाचे ऋण फार आहेत, कामगार वर्गाचे उपकार फार आहेत. मात्र सदन वर्ग, धनिक वर्ग हे कामगार वर्गाची कुठलीही त्यामध्ये जाणीव ठेवत नाही, त्यांना त्यांचे बरोबरीचे अधिकार देत नाही. आणि म्हणून विविध प्रकारच्या चळवळी मार्फत अण्णाभाऊंनी हे राज्याला, महाराष्ट्राला पटवून देण्याचं काम केलं. अण्णाभाऊ साठे यांनी विविध प्रकारच्या साहित्याचा अवलंब केला. त्यांचं साहित्य हे रशियात गेलं, त्यांचं साहित्य अमेरिकेत गेलं. जगभरातल्या 22 परकीय भाषांमध्ये अण्णाभाऊंचं साहित्याचा अनुवाद झाला. त्यानंतर
हे झाले सगळे निगेटिव्ह प्रसंग. दुसरे निगेटिव्ह पॉझिटिव्ह प्रसंग असे आहेत, शिवाजी महाराजांचे जे मेन सैनिक होते बाजीप्रभू देशपांडे, ज्यांच्यामुळे शिवाजी महाराज वाचले, त्यांचं नाव होतं बाजीप्रभू देशपांडे. ज्यांच्यामुळे दुसऱ्यांदा शिवाजी महाराजांचा जीव वाचला, सय्यद बंडा, अफजल खानाचा वध. नाव लक्षात घ्या फक्त मी काय बोलतोय तर. त्यानंतर डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी काढलेले शिवाजी शिक्षण संस्था आणि त्यामध्ये दलितांसाठी केलेलं विशेष कार्य, हॉस्टेल्स काढले, शिवाय शिक्षण संस्था काढले, शिक्षण फुकट केलं. शाहू महाराजांनी सर्वात पहिले दिलेलं आरक्षण. या गोष्टीवरून अशा भरपूर साऱ्या गोष्टी अशा आहेत की ज्या पॉझिटिव्ह आहेत आणि निगेटिव्ह आहेत. मी सगळ्यांना हे सांगतो की यामध्ये तुम्हाला मला सांगण्याचा उद्देश आहे की तुमच्या मनातली विचारधारा ही तुमच्या जातीवरून किंवा तुमच्या नावावरून ठरत नाही, ही तुमच्यावरून ठरते, तुमच्या मनावरून ठरते. त्यामुळे मी जे दुर्दैव आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये बघतोय आपण, त्याचकडे आता जे मागचे दिवस आहेत त्याच्याचकडे वळतोय. मी सगळ्या विद्यार्थ्यांना हे सांगेन की शिक्षणाशिवाय तरणोबा नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे शिक्षणाचं फार मोठं हत्यार दिलंय, त्या भरोश्यावरच आपण या सगळ्या गोष्टींवर मात करू शकतो आणि आपल्याला त्यावर मात करायची आहे. दुर्दैवाने आज आपल्या घरामध्ये आपण सर्व सोफिस्टिकेटेड झालोय, मोठे लोक झालोय, परंतु आपण अजूनही त्या महापुरुषांचं नाव अजूनही आपल्या घरामध्ये काढत नाही, हे दुर्दैवाने बघितलंय. त्यामुळे मी सर्वांना हेच विनंती करेल की आपण ठीक आहे, आज आपल्याकडे पैसा आलाय, सर्व पद आलंय, सर्व आलंय, पण ही जी विचारधारा ही आता पुन्हा जोमाने पुढे आणणे फार आवश्यक आहे. ही जोमाने जोपर्यंत आपण पुढे आणणार नाही तोपर्यंत इनडायरेक्टली आपला जो आघात होतो तो आघात होत राहील आणि आपण असे नागावले जाऊ. जे सर्व्हिस करतायत त्यांना हा जास्त अनुभव आला असेल. मी सर्वांना हेच विनंती करेन की आपल्याला जे सर्वांनी आपल्या पूर्वजांनी जे आपल्याला सर्व दिलंय त्याचा तुम्ही सर्व एकत्र येऊन त्याचा जो वारसा आहे तो पुढे नेणं फार आवश्यक आहे. सगळ्यांना एक गोष्ट माहिती असेल की एका बाजारामध्ये एक तितर विकणारा असतो, त्या तितर विकणारा असतो आणि त्या तितरामध्ये दोन पिंजरे असतात तितरांसाठी. एक स्पेशल पिंजरा असतो एका तितरासाठी आणि एका पिंजऱ्यामध्ये जवळपास 15 ते 20 तितर लावलेले असतात. मग एक जिज्ञासा माणूस जातो त्याच्याकडे की मला तितर हवंय. मग तो त्या पिंजऱ्यामध्ये जे 10-12 तितर होते त्याची किंमत विचारतो की हा 5 रुपयाला एक आहे आणि तुम्ही किती घेऊन जा, 5 गेला 10 गेले तर तुम्हाला 50 रुपये लागतील. तर तो त्या दुसऱ्या पिंजऱ्यामध्ये विचारतो जो सेपरेट पिंजऱ्यामध्ये असतो. तो म्हणजे याची काय किंमत? ते म्हणजे हा 5,000चा आहे. तो म्हणजे असं का बरं? तर तो म्हणतो की हा स्पेशल तितर आहे, म्हणतो हा माझा तितर आहे. असं का बरं? सगळ्या तितर सारखे आहे, सगळं रंग सारखा आहे, उंची सारखी आहे, सगळं त्यांचं खाणं सर्व सारखं आहे, सगळा समाज सारखा आहे, मग याची किंमत का बरं? नाही म्हणजे हा तितर असा आहे की हा तितर मला या सगळ्यांना पकडून देतो. हा तितर मी जेव्हा जंगलात सोडतो की मी संकटामध्ये आहे असं जोपर्यंत ओरडतो आणि सगळ्यांना बोलावतो, नंतर हे सगळं एकत्र झाले की मी यांना पकडतो आणि विकतो. यावरून काय बोध घ्यायचा आहे तुम्ही घ्या. सध्या परिस्थिती अशीच आहे असं मला वाटतं. आपल्यामधलेच आपण ठीक आपण आता फ्रंटवर येऊन लढू शकत नाही, मान्य आहे. काही तुमच्या पदाला तुमच्या प्रतिष्ठेला काही मर्यादा असतील, परंतु आपण आपल्या समाजासाठी आपल्या लोकांसाठी काहीतरी नक्कीच करू शकतो. माझ्या ऑफिसला येऊन बघा, गावडे सरांना माहिती आहे ते माझे मामाच आहेत, लहानपणापासून बघतात की कुठल्या परिस्थितीमध्ये आपण हे पूर्ण दिवस अनुभवले आणि हे दिवस पुन्हा त्या परिस्थितीकडे न नेणे हे फार आवश्यक आहे. त्यामुळे मी मोठा तो मोठा, हा वेगळा तो वेगळा. आपल्याला धार्मिक स्वातंत्र्य आहे सर्वांना, पण आपल्याला जे अस्पृश्यता आपण जी आपली निवारलेली आहे आपल्या पूर्वजांनी, बाबासाहेब आंबेडकरांनी, शाहू महाराजांनी, फुले साहेबांनी, ती मंदिरात जाण्यासाठी अनुभवली आहे, ती आपल्याला सर्वांना एकत्र येण्यासाठी आली आहे. तुम्ही तुमच्या धार्मिक भावना ज्या आहेत त्या तुम्ही तुमच्या जोपासा, काही प्रॉब्लेम नाहीये. पण जेव्हा तुम्ही समाज म्हणून एकत्र येता त्यावेळेस तुम्ही हा मोठा, हा लहान, हा भेदभाव न करता हा माझा समाज बांधव आहे त्याबद्दल तेवढंच प्रामाणिकतेने राहा, तेवढंच त्याच्यामध्ये आपुलकी बाळगा जेवढी आपण कुटुंबाबद्दल वाटतो. आणि विद्यार्थ्यांना मला हे सांगणं आहे की येणारा काळ जो आहे हा येणारा काळ फार कठीण आहे. तुमच्याकडे मार्कशीट असो, सगळे कागदपत्र असूनही तुमच्यासोबत फार मोठा भेदभाव होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला सर्वांना एकत्र येणं आवश्यक आहे. आता 2 महिन्यापूर्वी आमच्या ग्रुपवर एक बातमी आली, मला एमटेक IIT ला गेले मुंबईला, की नॉनव्हेज लोकांसाठी वेगळी मेस ठेवा म्हणून काही लोकांनी तिथे आंदोलन केलं. नॉनव्हेज जे खातात त्यांना वेगळी मेस ठेवा.
अशी परिस्थिती येते. जे शैक्षणिक संस्थांमध्ये मोठ्या मोठ्या IIT सारख्या संस्थानांमध्ये जर अशा परिस्थितीचा विचार होत असेल आजच्या काळामध्ये, एकेकाळी आपल्या भारतामध्ये दान धर्मासाठी आपण दान करत होतो. त्या गायीचं नंतर काय होतं ते सगळ्यांना माहिती आहे. पण आज अशी परिस्थिती आहे का IIT सारख्या संस्थांमध्ये नॉनव्हेजची वेश वेगळी ठेवा म्हणून आंदोलन होतंय. मूठभरच लोक आहेत. ती जी विचारधारा आहे तीच फक्त, त्यामध्ये जात नाही, विषय नाही, धर्म विषय नाही. त्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत. जसे या साईडला सर्व जाती धर्माचे लोक आहेत. जसे मी बाजीराव देशपांडेंचं उदाहरण दिलं. माझ्या धर्माला स्वतः कुलकर्णी आहेत. माझ्या धर्माला कुलकर्णी आहेत. मी त्यांना उलट धमकी देतो की तुम्ही जर मला त्रास दिला तर मी घर सोडून जाईल. अशी कंडिशन. त्यामुळे जी विचारधारा आहे ती विचारधारा तुमची जात किंवा तुमचा समाज डिपिक्ट करत नाही, ती करत नाही. ही तुमची जी निगेटिव्ह विचारधारा आहे ही आता या विचारधारेला आपल्याला पुन्हा दाबण्याची पाळी आलेली आहे असं मला वाटते. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना हे सांगेल की तुम्ही भरपूर अभ्यास करा. पुस्तकं शेवटी आपल्याला करणं या गोष्टीला पुढे नेणार आहे. ज्यावेळेस आपल्यासारखं शिक्षण हे भागिनीचं दूध आहे म्हटलंय आपल्याला, आणि ही खरी गोष्ट आहे. आज मी प्रत्येक किंवा इथे बसलेला प्रत्येक अधिकारी, प्रत्येक मोठा माणूस हा का बरं या चुकीच्या विचारधारेला लढू शकतो? कारण की त्याच्याकडे शिक्षण आहे, त्याच्याकडे विचार आहे. 26 जुलै 1902 ला राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षण दिले होते. ज्या आरक्षणामधनं आम्ही रिटायर झालो. आज आपण रिटायर लोकांचा सत्कार केला. पण आजची 26 जुलै 2024 जे आहे ते शाहू महाराजांनी दिलेलं आरक्षण आम्ही गमावलं. ज्या शाहू महाराजांनी 1902 ला जे आरक्षण दिलं होतं ते आम्ही गमावलं. नाही का? देशभर काय चर्चा चालू आहे का? आणि का गमावलं गेलं हे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे. आपण सेवानिवृत्तीवाल्यांना एक प्रमाणपत्र दिलेलं आहे, ते मी वाचून दाखवतो. श्रीमान श्रीमती, आपण शासनाच्या या विभागातून वर्ष सेवा नियमित वयोमानाप्रमाणे या तारखेला सेवानिवृत्त झाला. भारतीय संविधानामुळे आपणास शासकीय सेवा करण्याची संधी मिळाली. भारतीय संविधानामुळेच मिळाली याची आपणास जाणीव आहे. सेवानिवृत्तीनंतर समाज ऋण करण्याच्या भावनेने आपलं ज्ञान, आपलं अनुभव आणि आपलं कौशल्य समाजाच्या प्रगतीकरिता अर्पण करण्यास आपणास हे हार्दिक शुभेच्छा पत्र देण्यात येत आहे. याला साहेबांनी काय म्हटलं होतं? बहुजन समाजातून अण्णासाहेब पांशेरामजींनी पे बॅक टू द सोसायटी. लोक असं म्हणतात की ड्युटीवर असताना काही करता येत नाही, काही अडचणी येतात वगैरे वगैरे. पण मला 38 वर्षामध्ये काहीच अडचण आली नाही. अशी स्टेट बँक म्हणजे कुठेही फिरा आणि कधी या कधी डबा हा असं तर नाहीच आहे. तुम्ही पाहिलेलं आहे. मी स्तुतीचा दोष पत्करून बोलत आहे तुमच्याशी. कांशीराम साहेब काय म्हणायचे? यदि तमन्ना से ये तो रास्ता निकल आता है, यदि तमन्ना से ये तो रास्ता निकल आता है, तमन्ना से नहीं तो तमन्ना से नहीं तो बहाने निकल आते हैं. आणि साहेबांचं ते एक वाक्य मी डोक्यात ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानुसार त्रास थोडासा होणार आहे. परंतु तुमच्या तोंडाला मडकी होती, कमरेला झाडू होते, सावली चालत होती. आणि आजही अण्णाभाऊ साठे खूप चांगले मानले जोगदार साहेबांनी. शाहू महाराजांनी 1902 सालामध्ये सक्तीचं शिक्षण केलं होतं. सक्तीचं शिक्षण. जो कोणी पालक आपल्या मुलाला शाळेत पाठवणार नाही त्याला एकानं दंड केला होता. 1902 सालचा एकानं म्हणजे आज किती होता काय? पालक ओरडत गेले, राजेश्री आमच्याकडे पैसे नाही आहेत, आमच्या मुलांना मी शेत मजुरीला नेतो, शेतात नेतो, कामावर नेतो. राजे म्हणत चिंता करायची नाही, मी श्रीमंतांना कर लावेल आणि तुमच्या मुलांना शिक्षण देईल. 22 जातीचे हॉस्टेल बांधणारे राजेश्री शाहू महाराज होते. 22 जातीचे हॉस्टेल त्यांच्या समाजातल्या मुली तिथे शिकतील सरकारी खर्चाने. मुस्लिम समाजाच्या हॉस्टेलचं कोणीच अध्यक्ष व्हायला तयार नव्हतं. शाहू महाराज म्हणत मी अध्यक्ष होतो. हे शाहू महाराज ते राजे आहेत की ज्यांनी बाबासाहेबांच्या उच्च शिक्षणासाठी आणि बाबासाहेबांच्या पेपरसाठी त्या काळामध्ये सहकार्य केलेलं होतं, ज्या काळामध्ये महाराजची सावली चालत नव्हती.
1902-22 वगैरे साहेब बाबासाहेब महाराज होते ना, 1956 ला त्यांनी धर्मांतर केलं. परंतु डिलेट लॉची डिग्री घेतल्यानंतर राजर्षी शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाऊन इन्व्हाइट केलं की आमच्या नगरीत या. घोड्याच्या टांग्यामध्ये जरीचा फेटा, पाची कपडे, त्या टांग्यामधनं मिरवणूक काढत आहेत गावात. काही नातं होतं का? काही गोडगी द्यायची होती का? हे बहुजनांचं रत्न, हे आमचं रत्न. आणि तेव्हा मानगाव परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत शाहू महाराज बोलताना बोलले की मी आता निवांत झालेलो आहे, या देशातील मागासवर्गीयांना, बहुजनांना त्यांचा राजा मिळाला. त्याच परिषदेमध्ये ठराव घेण्यात येतो, श्री राजर्षी शाहू महाराज यांनी या देशातील दलित, शोषित, पीडित, कष्टकरी, मोलमजुरी करणाऱ्या नागरिकाला माणुसकीची, प्रेमाची आणि न्यायाची वागणूक दिली. म्हणून बाबासाहेब म्हणतात की यांची जयंती सणाप्रमाणे साजरी करा. मेजर त्यावेळेला तिथे बुद्ध समाजाचे, आजचे त्या काळचे महार समाजाचे लोक बसलेले होते. पण आम्ही विसरत चाललो. म्हणून कांशीरामजी म्हणाले की उस बाप की इज्जत होती है जिस बाप के बेटे लायक होते हैं. उस बाप की इज्जत होती है जिस बाप के बेटे लायक होते हैं, और उस बाप की बेइज्जती होती है जिस बाप के बेटे रेखा का भरायचं आहे आपल्याला. जिस बाप के बेटे लायक होते हैं, फार साहेबांनी फार अर्थपूर्ण वक्तव्य केलेलं आहे. उस बाप की इज्जत होती है जिस बाप के बेटे लायक होते हैं, और उस बाप की बेइज्जती होती है जिस बाप के बेटे. म्हणून आमच्या काळामध्ये भारतीय संविधान जाळण्यात आले. जाळल्या गेली का भारतीय संविधान? बोलत चला, मला भाषण येत नाही. भारतीय संविधान जाळले काय देशाची? जाळले का? पेपरला काही वाचलं नाही तुम्ही? अरे मी मराठीत बोलू लागलो, समजते की तुम्हाला? कुठे? मी भारताचं बोलू लागलो, या देशाची संविधानाबद्दल बोलू लागलो. 75 वर्ष झाले देऊन. संविधान लिहिताना 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाचा इतिहास बाबासाहेबांचा वाचा. रमाबाईचा त्याग बघा, त्या त्यागामधनं ही संविधान तयार झालेली आहे. 6138 जाती फक्त 4 टप्प्यामध्ये बांधलेली आहे. SC, ST, OBC आणि अदर्स मध्ये. एक रक्ताचा थेंब नाही झाला. मलेशियातल्या स्त्रियांना मतदानाच्या हक्कासाठी 8 वर्ष झगडावं लागलं. त्याच भारतामध्ये कोणत्याही समाजाची स्त्री असेल तिला शूद्र मानलं गेलेलं होतं. मानलं गेलं होतं की कोणत्याही समाजाची स्त्री असेल ती शूद्र आहे. जसे या देशाचे महाराम, भंगरी गवार हे ज्या कॅटेगरीमध्ये आहेत, त्या कॅटेगरी मधली या देशाची स्त्री होती. पण आज या देशाची स्त्री राष्ट्रपती, या देशाची स्त्री प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, कलेक्टर, कमिशनर झाली. जेवण झालेत ना आपले? कशामुळे झाली? आणि भारतीय संविधान म्हणजे काय? हे भारतीय संविधान म्हणजे या युगपुरुषाचा विचार आहे. दुधावरची साय, त्यातून आपण काय काढतो? लोणी. 395 कलम आहे त्यामध्ये. या संविधानामध्ये 395 कलम आहे. त्याचा अर्थ आणि सार असा आहे की समता, स्वातंत्र्य, बंधुता, प्रेम आणि न्याय. कोण्याही जातीचा, कोण्याही पंथाचा, कोण्याही धर्माचा असेल त्याला हे संविधान काय देते? समता, स्वातंत्र्य, बंधुता, प्रेम आणि न्याय. हे जर मिळाली तर कोणीतरी मनुष्य या जगामध्ये, देशामध्ये दुःखी राहील का? मागच्या 2 वर्षापूर्वीचा सर्वे असा आला की जगातला कोणताही देश जर अडचणीत असेल, थोडकर साहेब, तर त्यांनी या भारतीय इंडियातली संविधान त्याच्या देशात लागू करावी. इंडियातली संविधान त्यांनी त्याच्या देशात लागू करावी. त्याचा देश प्रगती पथावर येईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या विषयामध्ये PhD केली होती त्या विषयामध्ये अजून PhD व्हायचा बाकी आहे. त्या PhDचा उपयोग या जगामध्ये 154 देशाची राष्ट्रपरिषद आहे. त्या राष्ट्रपरिषदेमध्ये कोण्या देशामध्ये काय चाललं आणि काय घडत आहे त्याचा उहापोह करत असतात.
बाबासाहेबांची जयंती 125वी आली होती. त्या वर्षाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या इकॉनॉमिक्स या विषयामध्ये पीएचडी केली होती, त्या पीएचडीचा फॉर्म्युला त्यांनी त्या देशात अंमलाला आणला आणि तिथला जीडीपी विकास दर जो 4 आणि 5 वर होता तो 9 आणि 10 वर गेला. त्याच वेळेला ज्यांनी संविधान लिहिली ते ज्या देशाचे आहेत त्या देशाचा विकास दर 4.5 आणि ज्या देशातल्या लोकांनी त्यांचा विचार अंमलात आणला त्याची किती वर गेली? 9.5 ते 10. म्हणून त्यातल्या जवळपास 58 ते 57 देशांनी या गोष्टी इम्प्लिमेंट करत असताना पहिल्यांदा त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती घेण्याचा प्रस्ताव पुढे आणला आणि संयुक्त राष्ट्र परिषदेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती साजरी केली. वाचवता येते काय तुमच्या भारताला बोलून होतं त्यामध्ये त्यांना विद्वत्ता कळली. आम्ही तर आधी 57 वर्ष झाले, 75 वर्ष झाले. तो चांबाराचा माणूस युपी मध्ये हरियाणामध्ये मिसळ वाढवतो तर मान कापला जातो. ते वाचता की नाही पेपर? वाचता ना? घोड्यावर बसला तर मान कापला. किती वर्ष झाले संविधान देऊन? 75 वर्ष. उस बाप की इज्जत होती जिस बाप के बेटे लायक होते, और उस बाप की बेइज्जती होती जिस बाप के बेटे नालायक होते. नालायक मधला नाव काढायचा आपल्याला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मगाशी रामरेजींनी सांगितलं होतं या कार्यक्रमाच्या मागचं आयोजन नियोजन काय असतं म्हणाले? मुख्य उद्देश समाजात जागृती घडवून आणणे, त्या माध्यमातून समाज स्वावलंबन, सदाचार, बंधुभाव, समता निर्माण व्हावी या उद्देशाने अशा कार्यक्रमाचं आयोजन होत असते. काय होते? समता, स्वातंत्र्य, बंधुता लागू झाला तर, रेट झाला तर भारतीय संविधानात इम्प्लिमेंट होईल आहे की नाही? आणि हे होऊ नये म्हणून आमच्या डोक्यामध्ये राख भरल्या जाते धार्मिकतेच्या माध्यमातून. मोठा विषय मी त्यावरती बोलणार नाही. आपल्याला आजच्या दृष्टीनं एवढं चिंतन आणि म्हणून करायचं आहे की या संविधानाच्या माध्यमातून जे काही आपल्याला सुविधा मिळाल्या, जे काही आपण उपभोगलं, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सोनेरी संधी येतात, संध्याकाळ सोनेरी करण्याची आहे, पूर्ण आयुष्य आपलं सेवेत गेलेलं आहे, सेवेत राहून ज्यांनी कामं केलेले आहेत त्यांना सलाम आहे. पण ज्यांनी ठरवलं किंवा सेवानिवृत्तीनंतर मला करायचं आहे, मी बऱ्याचशा कर्मचाऱ्यांना विचारलं, सेवानिवृत्तवाल्यांना म्हटलं कोण्या कलमानुसार तू सेवेत लागला होता? किरोळकर साहेब. तो म्हणे साहेब बरं झालं तुम्ही जाहीर विचारलं नाही आम्हाला माहित नव्हतं. अरे सेवानिवृत्त होऊ लागला ना बाबा, तरी माहिती नाही. उस बाप की इज्जत होती जिस बाप के बेटे लायक होते. किती मुलं बाबासाहेबांनी या औषधी पायी याच्या पायी गमावलेले आहेत आहे ना? इतिहास आहे ना? रमेश नावाचा मुलगा मरण पावतो, रमाबाई पत्र लिहिते बाबासाहेबांना, आदरणीय पती भीमराव आंबेडकर सप्रेम नमस्कार. पत्र लिहिण्यास कारण की अत्यंत दुःखाची बातमी आहे. रमेश आपल्याला सोडून गेला. मी मुद्दाम तुम्हाला कळवलं नाही, कारण तुमच्या अभ्यासात गुंतलेल्या मनाला झळ पोहोचू नये म्हणून मी तुम्हाला कळवलं नाही. जेवणाचे आभार होतो ना, सगळी काढलेली चिंता माझ्यावर टाका. बॅरिस्टरची बायको गौऱ्या कापायला जायची माहितीला रमाबाई. आता तर चपराशाची बायको भांडे घासण्याला नाही आली तर परेशान होते, जशी की हरवली तिचे 4 पैसे आलीच नाही म्हणते, असे चपा मारते म्हणते. हा पुरे महिन्याचे पैसे घेते. बॅरिस्टरची पती डेलेट कॉलेजची डिग्री घेतल्यानंतर बाबासाहेब जेव्हा भारतामध्ये आले त्यावेळेला पहिला शेड्यूल कास्ट मधला बहुजनांमधला डिलेट लॉचा डिग्री घेणारा तो युग पुरुष. किती बहुजनांना आनंद झाला असेल? रमाबाईला किती आनंद झाला असेल? त्यांचा तो पतीच होता. म्हणजे आनंदाचं थर्मामीटर जर असे डॉक्टर साहेब आणि ते जर रमाबाईच्या हृदयाला जर लावलं तर कुठलंच आनंद आहे नाही का? पण रमाबाईकडे वेगळाच प्रश्न होता. रमाबाईला साडीच नसली नेसायला. फाटक्या साड्या होत्या, 2-2 साड्याची एक साडी दिलेली होती. ही साडी नेसून जाते तर माझ्या नवऱ्याच्या नावाला ऊन पण येईल.
रमाबाईला आठवलं, मगाशी मी तो शाहू महाराजांचा प्रसंग सांगितला. राजश्री शाहू महाराजांनी जरीचा फेटा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सप्रेमेट दिला होता. तो जरीचा फेटा नेसून रमाबाई बाबासाहेबांच्या स्वागताला गेली. दंतकथा नाही आहे, हा इतिहास आहे, हा त्याग आहे. या त्यागातूनही जर आपल्याला घाम फुटला नाही, येणारी पिढी तुम्हाला आम्हाला माफ करणार. करायला पाहिजे का? करायला पाहिजे का? नाही करणार. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उठत्या पक्षाचे पंख मोजणारा कोणाच्याच लक्षात आला नाही. पण जेव्हा रमाबाईची आणि बाबासाहेबांची जर एक झाली, त्यावेळेला बाबासाहेबांच्या लक्षात आलं की रमाबाई माझ्या जरीचा फेटा दिसून आलेली आहे. म्हणजे दोघांची जेव्हा भेट झाली, फक्त डोळ्यातून त्यांनी एकमेकांना उत्तर दिले. त्यामुळे हे संविधान होऊ शकते. हो, याला लाईट घेऊ नका. येणारे दिवस अतिशय वाईट असणार आहे, अतिशय वाईट असणार आहे. तुमचे तर जातील, आमचे जातील, परंतु येणाऱ्या पिढीला तुमची जेव्हा हिस्ट्री माहिती होईल, आमची जेव्हा हिस्ट्री माहिती होईल की यांनी यांच्या नोकरीमध्ये फक्त मजा केली, मौज केली, नवरा बायको दाबा जायची रूम, घरी कोणी आलं तर बायकोचं डोकं दुखते. बायकोच्याकडचे आले तर नाही दुखत, पण नवऱ्याकडचे आले तर डोकं दुखतं, बाम लावावं लागतं. ह्या नाही बरं, ह्या बाबा चांगले आहे. काही बाहेरचं सांगतो मी, महाराष्ट्रात फिरतो ना, आणि नवऱ्याच्याकडचे आले की आता म्हणजे तब्येतच नाही बरोबर, काय करणार आहे तो, काय मजा आहे त्याची, नाही बरोबर म्हटलं तर काय ताकद आहे, त्याची काय डबल इच्छा आहे का येण्याची, तो तुझी तब्येती खराब होऊ देऊ नको, मी येत नाही तुझ्याकडे. आचार्य रजनीश एका जागी असं म्हणतो, सुविधा से जीना सुविधा से मरना, सुविधा से जीना सुविधा से मरना यही जिंदगी का सही मकसद नहीं है. मग जिंदगीचा सही मकसद काय आहे? आमच्या युग पुरुषांची विचारधारा पुढे नेणे. त्यामध्ये फुले, शाहू, आंबेडकर, सेंटरला तथागत गौतम बुद्ध आहे. काही काही चांभारीन पाय वाकडे डोळ्या करून पाहतात गौतम बुद्धाकडे. हा महारोगी चांभार होय आहे ना. हा प्रचार करायचा आपल्याला. हे आमचे मायबाप आहे. जन्म देणारे जर सोडले तर हे आमचे मायबाप आहे. नाही तर आमच्या मगाशी तर म्हटलं मी, आमच्या तोंडाला म्हटली होती, कमरेला झाडू होते. कुत्रे तेव्हाही अंकाला गाडीमध्ये करत होते, आजही अंकाला गाडीमध्ये फिरतात. त्यापेक्षा आपलं जीवन बेहतर होतं. आम्ही कोणाला वंदन करायला पाहिजे? उठल्याबरोबर कोण्या देवीला वंदन करायला पाहिजे? संतोषी माता, कोणत्या कोणत्या माता आहेत तुमच्या, कोणाला वंदन करायला पाहिजे? काय सावित्रीबाई फुलेला वंदन करायला पाहिजे? ज्या सावित्रीबाई फुलेमुळे या देशातील स्त्रियांना शिक्षण मिळालेलं आहे, माहिती आहे ना. पहिली प्राध्यापिका आहे ते. जेव्हा ते शिक्षण द्यायला मुलींना जात होती, त्यावेळेला इथली विषमतावादी उच्चवर्णीय लोक असं म्हणायचे की धर्म उडायला निघाली. त्यांना शिवाय देत होते, थुंकत होते, इष्टा फेकत होते, शेण फेकत होते. शेवटी रमाबाईला 2-2 साड्या एक नेसून जावं लागत होती आणि एक तिथे गेल्यानंतर सोडून दुसरी घालून शिकवत होते. हा इतिहास. ज्या समाजाला, ज्या व्यक्तीला आपला इतिहास माहिती होत नाही, ती व्यक्ती, तो समाज, तो देश इतिहास निर्माण करू शकत नाही. तुम्हाला तर गौरवशाली इतिहास आहे. हे बहुजन समाजातले रत्न आहे ते, आहे ना. एक एक युग पुरुष एका एका सेंचुरी मधलं वातावरण बदलून टाकलेलं आहे, नाही का. म्हणजे इथून जर आपण सुरुवात केली तर इथपर्यंत बहुजन समाजातनं मानवड साहेब पाचरांजींपर्यंत जर आपण बघितलं तर या युग पुरुषांमुळेच आपल्या जीवनामध्ये प्रगती झाली. पण ज्यांनी आमची प्रगती केली त्यांना आम्ही घराच्या बाहेर ठेवलेलं आहे, आणि ज्यांनी आमची कुत्र्या मांजरीपेक्षा व्यवस्था वाईट केलेली आहे ते आमच्या देवळ्यात आहेत. बरोबर आहे की खोटं आहे? ज्यांनी आमची अवस्था कुत्र्या मांजरीपेक्षाही बेहतर केली, त्या विचारधारेला आम्ही घरामध्ये डोक्यावर ठेवलेला आहे, देवघरात ठेवलेला आहे. सिरियस होणार का तुम्ही? आपल्याला हाल सोडायचा आहे. आणि ज्यांनी तुम्हाला माणसात आणलेला आहे, इज्जत दिलेली आहे,
त्यांना आम्ही घराच्या बाहेर केलेलं आहे. तसं जर असेल ही परिस्थिती बदलावी लागेल तुम्हाला. मला माहिती आहे ह्या गोष्टी करत असताना तुम्हाला शेजारी काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील, म्हणू द्या. पण हेच मायबाप आहे तुमचे, हेच मायबाप आहे. हे होते म्हणून इंदिरा गांधी या देशाची प्रधानमंत्री झाल्या. आताच्या राष्ट्रपतीचं नाव काय आहे, कोणी सांगितलं पहिल्यांदा? तर अभिनंदन त्यांचं. आदिवासी समाज कशामुळे झाले? त्यात शूद्र मानले होते आधी. एवढी मोठी ताकद याच्यामध्ये आहे, तुम्ही यांना घराच्या बाहेर ठेवू लागले. यांना नका असं करू. हे जीवन बार बार मिळणार नाही तुम्हाला. हे जीवन कुत्र्या मांजरीचं नाही आहे, हे माणसाचं जीवन आहे. माणसाला माणूस म्हणा, विज्ञानवादी जगा, मानवतावादी जगा. आणि विज्ञानवादी आणि मानवतावादी जगण्यासाठी या लोकांनी पूर्ण आयुष्य त्रास केलं, म्हणून आपण यांची जयंती करतो. नाही तर आपण तर असे दिलंदर की आपल्या बापाची जयंती नाही करत. आपण वाढदिवस माहित नाही. किती लोकांना माहित आहे आपल्या बापाचा जन्मदिवस आहे का नाही? अभिनंदन आहे बेटा, तू नवीन टोळीतले आहे, आमच्या टोळीतले पाहिजे. अभिनंदन आहे तुझं. म्हणून चळवळीच्या वतीनं अशी विनंती आहे. आता बघा, रात्रंदिवस मेहनत केली. अशोक बाळासाहेबजीने सांगितले किंवा 40,000चे मी बोलता बोलता सहज त्याने सांगितलं की 40,000 रुपये गौरव चिन्ह आणले आणि मला छोटी संधी मिळाली. नाही आम्हाला माहिती पडलं ते. तर रविवार दिवशी जर तुम्ही मुलांना घेऊन आले नाही, तुम्ही आले नाही, काय करायचं काय तुमचं? कशासाठी घ्यायचे कार्यक्रम आहे, कोणासाठी घ्यायचे? किती दिवस त्या लोकांना ढोर मेहनत करायला लावायची? रिटायर झालेले लोक आहेत ते. तुम्ही तर घरी नातवामध्ये नातींमध्ये खुश असाल. तुम्ही काय, मी काय? माझी नात आलेली या कार्यक्रमाला आहे का? आहे का? पर्यंत मी खुश असतो. पण जी खुशी ज्यामुळे मिळाली, तो रस्ता जर आपण विसरलो, त्या विचाराला जर आपण बेमान झालो, तर लोक काय म्हणतील आपल्याला? तोंडावर चांगले बोलतात, पण मागे काय म्हणतील? हा लठ्ठ पगार देतो झाला, काहीच बघत नाही समाजाकडे, त्याच्या भावाकडे माहित नाही म्हणते. हो तो गेला की बा मोठा साहेब असतो, आला की नमस्कार साहेब, नमस्कार. साहेबाला वाटतं फार चांगला आहे बा, मोठा आहे, रेबाळ आहे. समाज एवढा नाही आहे का? समाज एवढा घोडा आहे का? गरीब असेल, अशिक्षित असेल, पण समाज फार मोठा न्यायाधीश आहे, फार मोठा न्यायाधीश आहे. आपण या मंडळींचं, आयोजक मंडळींचं उत्साह वाढत असता वारंवार आपलं खरंच कौतुक आहे. रणजीतजी मगाशी सांगितलं की जेवढा आमच्या खर्चाचं टार्गेट होतं ते जवळपास कोणाला न मागता लोकांनी दिलेलं आहे. हे या चळवळीचं मोठं यश आहे. बरं, आता आपण गुरुरविदास जयंती करतो. ते गुरुरविदास जयंती बाहेर महिन्यात एकच तारीख येते, पण 364 दिवस वाट बघायची का? म्हणून या बहुजन समाजातल्या प्रत्येक महिन्यामध्ये हे आयोजन नियोजन करायचं असते आपल्याला. त्या निमित्ताने 2 शब्द कामाला पडतात. आता जोगदर साहेबांनी जो अण्णाभाऊ साठेची मांडणी केली, डॉक्टर साहेब, अर्ध्यापेक्षा जास्त मला माहिती नव्हती. अर्ध्यापेक्षा जास्त मला माहिती नव्हती. असे चांगले चांगले विचार आपल्याला ऐकायला मिळतात आणि चांगल्या विचारातून जीवनात चांगलं घडत असतं. 20 वर्षापासून गुरु रविदास सत्यशोधक समाज आदरणीय प्राध्यापक डॉक्टर पी.एच. चंगोले सरांच्या मार्गदर्शनाखाली समाजामध्ये इथं प्रास्ताविकात आमच्या महादेव डांबरे साहेब जो हा कार्यक्रम घडून आणण्यात फार मोठा वाटा आहे. त्यांनी प्रास्ताविकामध्ये सांगितलं की या चळवळीचा उद्देश जो आहे फुले शाहू बाबासाहेब मान्यवर कांशीरामजी या महापुरुषांचा विचार हा समाजातल्या तळागाळापर्यंत पोहोचवणे आणि गेल्या 20-25 वर्षापासून या सोहळ्याचं फलित जे आम्हाला दिसत आहे, आज जे तुम्हाला दिसणार आहे, त्यामध्ये आमचा यश या चळवळीचे कार्यकर्ते माननीय हिरालाल डोंगरे साहेब, हिरालाल काठोटीजी
यांचा मुलगा IIT दिल्लीमध्ये जॉईन झालेला आहे. IIT होणं एवढं सोपं नाहीये. काही लाखांमधून असे विद्यार्थी IIT ला सिलेक्ट होतात. त्यामध्ये आमच्या हिरालाल काटोटे साहेबांचा यश दिल्लीला जॉईन झालेला. त्यानंतर एक भांडे घासणारी मला आमचे हे जे स्वयंपाकी आहेत आपले केटरिंग वाले खेडकर यांनी मला सांगितलं की प्रणव गोरे याची आई भांडे धुनी करती. त्यांचा मुलगा IIT झालेला आहे आणि तो मद्रासवर जॉईन झालेला आहे. त्यानंतर इथे एक उद्योजक आहेत सुधीर बोंडेकर साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचाही मुलगा IIT गुजरातला गांधीनगरला तो जॉईन झालेला. म्हणजे त्यानंतर तर MBBS नीट आणि वगैरे अनेक विद्यार्थी या ठिकाणी त्यांचा गौरव होणार आहे. म्हणजे गुरु रविदास सत्यशोधक समाजाच्या वतीनं या कार्यक्रमाच्या आयोजनाची ही प्रेरणा आहे. मला असं वाटतं, हे माझं वैयक्तिक मत आहे, कदाचित अतिशयोक्ती होऊ शकते, परंतु या गुणगौरव सोहळ्यामुळे प्रेरणा घेऊन आज समाजातले अनेक विद्यार्थी म्हणजे अशा स्पर्धात्मक परीक्षा उत्तीर्ण होत आहेत. असो, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी थोडक्यात बोलणार आहे कारण वेळ झालेला आहे. आपण थोड्या वेळाने ब्रेक घेणार आहोत. आपण भोजनाचा आस्वाद घेणार आहोत कारण सुरुवात 9-9:30 वाजेपासून काही मंडळी या ठिकाणी आहे आणि नंतर आपण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणार आहोत. तर गुरु रविदास सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून अशा उपक्रमाच्या आयोजनाचा उद्देश तुम्हाला मी सांगितला, परंतु गुणवंतांना आणि सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी आणि पालकांसाठी मी थोडक्यात मी बोलणार आहे. तर गुणवंत विद्यार्थी जे पुढे मोठमोठ्या पदावर जातात आणि त्यांच्यासाठी मी असं सांगेल की जसं फुले शाहू आंबेडकरांनी संघर्ष केला आणि त्याचं फलित म्हणजे आज आपल्याला भारतीय स्वातंत्र्याच्या या 75-76 वर्षामध्ये जे काही परिवर्तन झालं या त्यांच्या संघर्षाचा परिणाम आहे. म्हणून गुणवंत विद्यार्थी मोठ्या पदावर जातात, परंतु समाजाचं काही देणं लागतं, समाजासाठी मी काहीतरी केलं पाहिजे ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. हाही या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. जाणे एवढं सोपं नाही आणि तो पण त्या प्रथम यशामध्ये गेला, प्रयत्नात गेला. तसेच तुम्ही भरपूर यश होऊ शकतात, IIT मध्ये जाऊ शकतात, भरपूर असे क्षेत्र आहेत. तर तुम्ही असं प्रयत्न करा की आम्ही त्या क्षेत्रामध्ये तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे आपल्या समाजाचं नाव उंच जाईल आणि जे आपली पिढी होऊन गेलेली त्यांचंही नाव पुढे जाईल. बस एवढंच मी सांगेन की अभ्यास हा नेहमी सतत करत राहा. आई-वडिलांचं काम असतं फक्त पैसे लावणं किंवा त्यांना म्हणजे जी सुविधा लागते ती, पण मुलांचं काम असतं ते पूर्ण करणं. त्यामुळे मुलांना मी एवढं सांगेल की म्हणजे जे दिवस आहेत त्याचं झीज करून घ्या, कारण की गेलेले दिवस कधीच परत येत नाही. त्यामुळे तुम्ही शिक्षणाकडे लक्ष द्या, अशीच तुमचं भरारी घ्या आणि पालकांनाही खूप खूप अभिनंदन की त्यांची मुलं एवढे चांगले मार्क घेऊन पुढे जातात. मी जेव्हा कार्यक्रम पत्रिका पाहिली मी फार प्रभावित झालो, कारण त्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये आपल्या समाजाचे काही विद्यार्थी IIT ला सिलेक्ट झालेले आहेत. काही विद्यार्थी जी मेडिकल एंट्रन्स टेस्ट असते नॅशनल लेवल म्हणा किंवा इतर लेवलची, त्या लेवलला जे उत्कृष्ट मार्क घेऊनसाठी त्यांची निवड झालेली आहे. म्हटलं इतक्या आपल्या समाजातल्या मुलांनी चांगलं काम केलेलं आहे, तर आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी होणं आणि 1-2 शब्द मांडणं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी ही संधी घेत आहे. तर विद्यार्थ्यांसाठी 1-2 शब्द. तर जे विद्यार्थी गुणवंत झाले, चांगल्या मार्कने उत्तीर्ण झाले, त्याचे सर्वप्रथम मी अभिनंदन करतो. अतिशय कठीण अशी स्पर्धा आहे. आता मी 1970ला MBBS झालो. त्यावेळेस स्पर्धा तेवढी नव्हती. आता कॉम्पिटिशन इतकं वाढलेलं आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. पण तेवढीच आनंदाची गोष्ट ही आहे
की आपले विद्यार्थी, दलित समाजाचे विद्यार्थी हे स्पर्धेमध्ये टिकतात. नुसतं आणि ओपनच्या बरोबरीनं किंवा त्याच्यापेक्षाही जास्त मार्क घेऊन ते उत्तीर्ण होतात. एक दोन उदाहरण देतो. आता जे MPSC पास झालेले अधिकारी आहेत त्यांना कदाचित माहीत असेल की पूर्ण देशातून आपल्या समाजाची टीना नावाची मुलगी ही UPSC मध्ये फर्स्ट आली होती पूर्ण देशातून. आणि तसंच मला वाटतं पिंजरकर साहेबांनी आहिरे नावाचा आपल्या समाजाचा मुलगा MPSC मध्ये जे आपलं महाराष्ट्र शासन स्पर्धात्मक परीक्षा घेते ना त्यामध्ये आहेर नावाचा मुलगा नाशिकचा तो आहे ना तो पूर्ण महाराष्ट्रातून पहिला आला होता. तर हे सर्व हे नोंद घेण्यासारख्या गोष्टी आहेत. तर मित्र, जरी आपली निवड झालेली असली, आपण IIT ला लागलेला असाल किंवा मेडिकलला लागलेला असाल, नंबर लागणं सोपं आहे नाही, कठीणच आहे. पण त्याच्यापेक्षा जास्त कठीण म्हणजे रेग्युलर पास होणं, चांगल्या मार्कानं पास होणं, त्याच्या पुढचं शिक्षण घेणं हे अतिशय महत्त्वाचे आहे. तर आपण म्हणजे विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो. त्यांना जी संधी मिळालेली आहे त्या संधीचं सोनं करावं आणि डिग्री प्राप्त करून घ्यावी. तसेच आज या ठिकाणी काही सेवानिवृत्त मंडळी यांचा सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तर सध्याच्या काळामध्ये सेवानिवृत्त होणं तेही गुण्यागोविंदानं हे कठीण झालेलं आहे. तर जे कर्मचारी किंवा अधिकारी हे सेवानिवृत्त झालेले आहेत आणि कसल्याही प्रकारची अडचण येतात ते सेवानिवृत्त झाले त्यांचं पण अभिनंदन करतो. आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर किंवा नेहमीच सर्वात महत्त्वाचं काय असेल तर आपलं आरोग्य. तर ही मंडळी बहुतेक 58व्या वर्षी किंवा 60व्या वर्षी रिटायर होतात. तर यांनी आपल्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घेणं हे महत्त्वाचं आहे. ब्लड प्रेशर असेल, डायबिटीस असेल, इतर काही अडचणी असतील तर रेग्युलर चेकअप करून घेणं आणि योग्य ते ट्रीटमेंट करून घेणं हे महत्त्वाचं आहे. मला म्हणजे पिंजरकर साहेबाचं थोडं म्हणजे कौतुक करावं वाटतंय. मी रिटायर झाल्यापासून मी पाहतोय की अतिशय तळमळीनं ते समाजाचं कार्य करतात. गुणवंत विद्यार्थ्याचा असो किंवा इतर कोणतेही कार्यक्रम ते आयोजित करतात. समाजासाठी असं संघर्ष करणारी संघटना सध्या मला वाटतंय ही एकमेव संघटना आहे. तर आपण सर्व त्यांच्या पाठीशी आहोत. अतिशय स्तुत्य प्रोग्राम हा आपल्याला माननीय गम्मा पिंजरकर साहेब जेव्हापासून सेवानिवृत्त झाले तेव्हापासून सातत्य ठेवून म्हणजे दिवस रात्र केरळगामच्या माध्यमातून म्हणा, कार्यक्रमाच्या माध्यमातून म्हणा आणि हे गुणविद्याचा सत्कार म्हणा सतत चालू आहे. तर त्यांच्याकरता सर्वांनी एका जोरदार टाळ्या वाजवा. आणि त्यांना सहकार्य करणारे त्यांच्या घरचे आणि कार्यक्रमासाठी सहकार्य करणारे त्यांची पाठीमागे एक टीम आहे. त्या टीमसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तर विद्यार्थ्यांनी स्वतःला असा न्यूनगंड बाळगू नये. कारण प्रत्येकामध्ये ईश्वरानं सगळ्यांना समान निर्माण केलेलं आहे. स्वतःला कधी कमी समजू नये. याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर डॅममध्ये पाणी भरलेलं असतं, डॅम फुल भरलेला असतो, परंतु त्याचा जर उपयोग केला तर त्याचं काही होऊ शकते. डॅममध्ये पाणी असतं म्हणजे पोटेन्शियल असतं, पोटेन्शियल एनर्जी. त्याचा जर उपयोग घेतला आपण तर त्याचं कायनेटिक उपयोग होऊन ते आपल्या जीवनामध्ये उपयोग पडतं. तर डॅममध्ये जर पाणी आपण जर वीज निर्मिती केली, त्याचा जर उपयोग केला त्याची वीज निर्मिती होती आणि सर्वांना असे लाईफद्वारे हे होतं. नंतर जर शेतीसाठी उपयोग घेतला, कॅनॉल पाडून
योग्य दिशेला देऊन शेतीत हजारो एकर जमीन अशी पोलिसाखाली येऊन असे हिरवेगार होतं. तसं प्रत्येक मुलामध्ये पोटेन्शियल आहे आणि ते त्याचा उपयोग केला पाहिजे. पोटेन्शियलचा स्वतःला निवडणं कधी बघू नये. तर तुम्ही जर त्याचा उपयोग घेतला तर तुम्ही काही करू शकता. तर मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. अमेरिकेमध्ये एक व्यक्ती होती एन्थेटिक्स नावाची. त्याची जीवनामध्ये इच्छा होती की गिर्यारोहण करायचं, तिथे सर्वात उंच शिखर चढायचं. परंतु नशिबाने त्या ॲक्सिडेंटमध्ये ते दोन्ही पाय कापले गेले. पाय कापल्यानंतर त्याला जिद्द होती, त्याला म्हणजे मनामध्ये आपलं कसं व्हायचं, आपण कसे साकार करायचं. तर त्यांनी फॅमिलीला सांगून डॉक्टरला हे करून ते पाय तयार केले. पाय तयार करून त्याने प्रॅक्टिस केली आणि तो एक दिवस अर्ध्या शिखरापर्यंत चालला. परंतु सगळं रक्तभमा झाला, तो अर्ध्यातून परत आला. खूप अपसेट झाला. तरी त्याने जिद्द नाही सोडली, नाही मला शिखर चढायचे. त्यांनी पुन्हा प्रॅक्टिस केली आणि तो एक दिवस तेथील सर्वोच्च शिखर त्याने सर केलं. तर मला एक सांगायचं आहे, आपण तर सर्व म्हणजे चांगले आहोत. एक दोन पाय नसलेली व्यक्ती जर शिखर चढू शकते, आपण काय नाही करू शकत, सगळं करू शकतो. ते विद्यार्थ्यांना तेवढं सांगायचं की ते जीवनामध्ये तुम्ही न्यूनगंड न बाळगता तुमच्या बुद्धीचा वापर करून उच्च शिक्षण घ्यायचं. तुमच्या फॅमिलीला म्हणजे मोठं करू शकता, राज्याला मोठं करू शकता आणि नंतर राष्ट्र आपोआपच हे होईल. तसं आपल्या भारतामधली एक व्यक्ती होती सुधाचंद्र. ती सुद्धा एक चांगली नर्तिका होती. तिचा ॲक्सिडेंटमध्ये पाय कापला गेला एक. आणि नंतर मग तिने जेटफूट बसून तिनं प्रॅक्टिस करून पुन्हा डान्स केला. आणि तिचा पहिला पिक्चर तो आहे नाची मयुरी. सगळ्यांनी पिक्चर पाहिला असेल. तर असं काही नाही, प्रत्येकजण म्हणजे आपण पुढे जाऊ शकतो. आजची परिस्थिती अशी झालेली आहे की आपला बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित कसं ठेवता येईल हेच आजचं व्यवस्था आपल्याला त्या समाजाला, आपल्या समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी खूप अभ्यास करून मेहनत करणे गरजेचं आहे. धन्यवाद माननीय शिरोडकर साहेब. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सौ मीरा ताई बाविस्कर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी शुभेच्छापर दोन शब्द बोलावे. जय रविदास, जय भीम, जय महाराष्ट्र. इथे जमलेले सर्व व्यासपीठावरील मान्यवर, गुणवंत विद्यार्थी व समाज बांधव व सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक यांचे सगळ्यांचे मी अभिनंदन करते. जास्त वेळ नाही घेत मी, एवढे दोन शब्द बोलून माझे. जय भीम. सगळ्यांना हात जोडून जय भीम. जय भीमला जास्त मान देत नाही. जास्त जय भीमला म्हटलं तर जय भीमच समजतात लोक. आपले लोक कधी ते जय भीमला म्हटलं तर जय भीम झालं का. आपण बाबासाहेबाला समजा, संविधान बघा, मुलांना संविधान वाचायला द्या. सगळ्यात जास्त मुलांकडं लक्ष द्या. संविधान काय आहे, संविधान कसा वाचवता येईल, संविधानासाठी काय करावं लागेल आपल्याला, याच्याकडे सगळ्यांचं लक्ष पाहिजे. आणि हा कार्यक्रम जो असतो तर ह्या कार्यक्रमाला एक दिवस येऊन चालत नाही. तर वारंवार म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांना, त्यांना जे रिटायर झालेत, जे चांगल्या पदावर आहेत, त्यांनी पण सहकार्य करावं. त्यांनी पण वर नेण्याची त्यांना म्हणजे कामयाबी ठेवावी. आणि कार्यक्रम एक दिवस येऊनच सोडून नाही द्यायचं आहे. आम्ही गेल्या 25-26 वर्षापासून घरी घरी जाऊन लोकांना सांगितलेलं आहे, तरी लोकांनी लक्षात घेतलं नाही. पण आज वेळ आलेली आहे की आपल्यावर काय काय घडणार आहे, काय काय होणार आहे आणि सध्या काय चालू आहे, तुम्ही कोण लोक आहात याची ओळख करून देणारे भरपूर वरती बसलेले आहे. तर तुम्ही याच्याकडे सगळ्यांनी लक्ष द्या. मी काय जास्त बोलणार नाही. जय भीम, जय महाराष्ट्र. आता गुणवंत म्हणजे काय बरं बेटा, तुम्ही सांगायचं मला. गुणवंत कोणाला उद्भवलं जातं, कोणाला म्हटलं जातं नाही, तर ज्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त गुण घेऊन त्या ठिकाणी
त्यांचा नंबर आलेला असतो ते गुणवंत. लेकिन तुमचं सरकार आज करतायत की नाही? तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं? गुणवंत होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं? त्यासाठी तुम्हाला मी सांगते, त्यासाठी तुम्हाला ध्यास घ्यावा लागतो, प्रयत्न करावा लागतो आणि त्यामध्ये सातत्य ठेवावं लागतं. असंच आहे की नाही? विद्यार्थ्यांनी बोला ना जरा मला. असंच आहे की नाही? तुम्ही केला असेल ना, प्रयत्न केला असेल, धडपड केली असेल की नाही? सांगा ना, बोला ना. तर अशा प्रकारे या ठिकाणी 3 ध्यास त्यांना घ्यावे लागतात. माझा अनुभव, माझी सेवा जी आहे ती 34 वर्ष झाली आणि माझ्या या सेवेतून मी बऱ्याच मुलांना विविध क्षेत्रामध्ये घडवण्याचा प्रयत्न केला. माझी मुलं ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहेत. पोलीस आहे, क्राईममध्ये आहे, इंजिनियर, डॉक्टर, वकील. एवढंच नाही तर अमेरिकेमध्ये एक सत्यजित छबाबाई म्हणून नावाचा विद्यार्थी त्या ठिकाणी समाजासाठी कार्य करतो आणि याचा मला फार अभिमान वाटतो. या ठिकाणी उपस्थित असलेले गुणवंत विद्यार्थी यांची पुढील वाटचाल यशस्वी हो आणि या ठिकाणी हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केलेला आहे ते म्हणतात ही कार्यक्रम मला 30 वर्ष झाली. किती वर्ष? 30 वर्ष झाली. तरी आतापर्यंत त्यांनी ध्यासच लावून घेतलेला आहे, ध्यास ठेवलेला आहे मनामध्ये आणि पुढे ही अशा प्रकारची कामगिरी त्यांनी सतत चालू ठेवावी अशी मी त्यांना शुभेच्छा देते. या ठिकाणी मला बोलवलं, माझा या ठिकाणी सत्कार केला, सन्मान केला, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अतिथी माननीय श्री रवींद्र चौगन साहेब, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन विभाग, महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर. सरांचे उत्कृष्ट वक्ता तसे सामाजिक कार्य हे नेहमी अग्रेसर सरांची भूमिका असते. त्याचप्रमाणे माझी स्वच्छता साथी ही ॲप आहे. ही ॲप तयार करून नागरिकांना घर बसल्या घंटागाडीची व्यवस्था जी आहे ती व्यवस्था करण्यात आलेली आहे. या ठिकाणी सर 24 तास त्या ठिकाणी अग्रेसर राहतात. छत्रपती संभाजीनगर शहर देशातील सर्वात स्वच्छ शहर बनवण्याच्या दिशेने माननीय श्री चौगन साहेब यांचा सिंहाचा वाटा आहे. त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री DR खिरोडकर साहेब, उपसंचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, कामगार विभाग, मराठवाडा विभाग, छत्रपती संभाजीनगर. साहेबांचे मूळ गाव बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वकाना हे छोटेसे गाव आहे. सरांचे प्राथमिक शिक्षण यवतमाळ जिल्ह्यातील दारोळा येथे तसेच माध्यमिक शिक्षण अकोला येथे झाले. त्यानंतर त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी हस्तगत केली. गव्हर्नमेंट कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज म्हणून त्यांनी ती पदवी घेतली. त्यानंतर सरांनी MPSC मार्फत डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरची परीक्षा पास होऊन शासनाच्या सेवेत क्लास 1ची अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी अमरावती विभाग तसेच नाशिक विभाग येथे सेवा केलेली आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री गमा पिंजरकर साहेब. गमा पिंजरकर साहेबांचे कार्य तर आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. साहेब गुरु रविदास सत्यशोधक समाज या चळवळीचे सुरुवातीपासूनचे प्रदेश महासचिव आहेत. तसेच साहेबांना सर्वजण अनेक वर्षापासून म्हणजे सुरुवातीपासून त्याचे कार्य आपण ओळखतो आहे. आपणास माहीतच आहे. तसे ऐतिहासिक सत्यशोधक प्रबोधनकार डॉक्टर PH चंगोले सर यांच्या ग्रंथाचे या ठिकाणी मार्गदर्शक आहेत. तसेच त्या ठिकाणी प्राध्यापक मोहम्मद देशमुख सर तसेच या ग्रंथाचे संपादक चळवळ अध्यक्ष माननीय श्री पिंजरकर साहेब आहेत. त्याचप्रमाणे ग्रंथाचे आपले सर्वांचे लाडके माननीय श्री CM रमणे सर हे या ग्रंथाचे संपादक मंडळाचे सदस्य आहेत. असल्यामुळे
मला जन्मजातच म्हणा किंवा माझ्या शैक्षणिक सुरुवातीपासूनच मला एक परिवर्तनवादी चळवळीचा एक वलय मिळालेला आहे. आणि ज्यावेळेस 1995 म्हणजे 15 फेब्रुवारी 1995ला ज्यावेळेस या गुरु रविदास सत्यशोधक समाजाची स्थापना झाली, त्या पहिल्या मीटिंग पासून तर आजच्या मीटिंग पर्यंत मी त्या सगळ्या कार्यक्रमाचा साक्षीदार आहे. आणि या कार्यक्रमाच्या अंतर्गत जेवढा काही सहयोग करता येत असेल, म्हणजे तो फायनान्शियल असेल, वेळ असेल, म्हणजे बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं होतं की तुम्हाला जसं कुठलं तरी मदत करता येईल तशी मदत करा. म्हणजे तुमची फायनान्शियल असेल, आर्थिक किंवा तुमची फिजिकली असेल. तर ह्यामध्ये मी माझ्या पहिल्या काही 5-6 वर्षामध्ये मी या संघटनेला खूप काही फिजिकली हे करून देऊ शकलो. पण नंतरच्या काळात मी फक्त फायनान्शियल मॅटरमध्येच सहभाग घेतला. आणि आता असं वाटायला लागले की जी मी 35 वर्षाची LIC मध्ये जे सर्व्हिस केली, ऍक्च्युअली ती सर्व्हिस नव्हती केली, ही समाजाची जागा होती. कारण मी ज्यावेळेस मंडल आयोग लागू झाला, मंडल आयोगाची पहिली सर्व्हिस मला त्या रिझर्वेशनच्या कॅटेगरीमधून मिळाली. तर मला असं वाटतं की मी ती एक समाजाची जागा ही भाड्याने घेतली होती आणि मी ती 35 वर्षानंतर पुन्हा आता ती समाजाला परत करतोय. आणि या 35 वर्षानंतर आता जो कोणी LIC मध्ये लागेल तो कदाचित त्यांनी एक लक्षात ठेवावं की एक कांशीरामजीने आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे की पे बॅक टू सोसायटी. तर पे बॅक टू सोसायटी म्हणजे आता नवीन पिढी जी आता सध्या येऊ घातलेली आहे, आपण म्हणतो ना आजचा आपला जो विद्यार्थी गुणवंतांचा जो सत्कार ठेवलाय आपण, हे इन होत आहे आणि आमच्यासारखे आता आउट होत आहे. पण हे जे इन होणारी पिढी आहे यांनी लक्षात ठेवावं की तुम्हाला जी जागा मिळालेली आहे हे रिझर्वेशनच्या कॅटेगरीतून मिळालेली आहे. आणि ही रिझर्वेशनची कॅटेगरी तुम्हाला बाबासाहेबांनी अवेलेबल करून दिलेले आहे. त्याच्यामुळे त्याच्यासाठी तुम्ही बाबासाहेबांना ऐका, वाचा. कारण आम्हाला ते तसं वलय आम्हाला राक्षण परिसरामध्ये मिळालेलं आहे, ते कदाचित तुम्हाला मिळालेलं नसेल. ते तुम्ही पुस्तका स्वरूपात ते वाचा आणि ते अंगीकारा. आणि आपल्याला जे आता संधी मिळालेली आहे त्या संधीचं सोनं करून जे समाजाला तुम्हाला काही देता येईल ते देण्याचा प्रयत्न करावा, एवढीच अपेक्षा मी ठेवतो. आणि माझे 2 शब्द धन्यवाद. धन्यवाद गोपे साहेब. खरोखरच तुम्ही विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रेरित केलं आहे. त्यामुळे मला सुद्धा एक थोडासा शेर आठवला. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है. खरोखरच खूपच छान. यानंतर दुसरे सेवानिवृत्त आपल्या मनोगत व्यक्त करण्यासाठी आदरणीय ॲडव्होकेट डॉक्टर PS चौगुले सर, आमचे मार्गदर्शक ग.मा. पिंजरकर सर, प्रदेश सचिव महाराष्ट्र गुरु रविदास सत्यशोधक समाज, तसेच आमचे मार्गदर्शक रमणे सर, आदरणीय व्यासपीठ आणि समाज बंधू आणि भगिनी. माझं गाव इथून छत्रपती संभाजीनगर पासून 417 किलोमीटरवरती आहे, तासगाव, जिल्हा सांगली. मी छत्रपती संभाजीनगरला म्हणजे पूर्वीच्या औरंगाबादला 37 वर्षापूर्वी बजाज ऑटो कंपनीमध्ये काम करण्यासाठी रुजू झालो. कंपनीत काम करत असताना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभागी असतो. कंपनीच्या सुद्धा प्रायव्हेट सेक्टरमध्ये स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी अनेक वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात. तसं स्पोर्ट्स आहे, नाटकाच्या स्पर्धा असतात किंवा बाहेर जिम्नॅस्टिकच्या स्पर्धा असतात. तर आम्ही सुरुवातीपासून कंपनीमध्ये असताना काहीतरी समाजाचं देणं लागतो म्हणून 1994ला म्हणजे आपल्या ह्या चळवळीचे जवळजवळ 30 वर्ष पूर्ण झाले. त्याच दरम्यान एक बजाज ऑटो कंपनीमध्ये आदर्श मित्र मंडळ उदयास आलं. समाज सेवा म्हणून समाजाचं काहीतरी देणं लागतो आपण म्हणून त्या मंडळाची स्थापना झाली. त्याचे पण आज जवळजवळ 30-31 वर्ष पूर्ण झालेले आहेत. हे जे कार्य आहे आपल्या समाजाचं, रविदास सत्यशोधक समाजाचा आपल्या समाज बांधवासाठी निर्माण केलेलं, हे जे आदरणीय मंडळी काम करतायत, पिंजरकर साहेब, रणनेर साहेब, संतोष लोखंडे, काटकर सर, अनेक पदाधिकारी, सगळ्यांचं नाव मला आता घेता येणार नाही. तर हे दरवर्षी सातत्यानं 30 वर्षापासून आपल्या समाजातील गुणवंतांचा सत्कार करतात. त्याच्यानंतर जे सेवानिवृत्त झाले त्यांचाही सत्कार घेतला जातो. एवढंच
करून थांबत नाही, तर जे नवनियुक्त होत आहेत, कुठेतरी नोकरीला त्यांचं चांगल्या पदावर निघत आहेत, त्यांचा सुद्धा त्याची दखल घेतली जाते आणि त्यांचा सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमावर सत्कार केला जातो. अशा त्याच्यानंतर गुणवंत विद्यार्थी निवृत्ती जे नवनियुक्त झाले त्यांचे आणि ज्यांची पदोन्नती होते यांचा सुद्धा या ठिकाणी या गुणवंताच्या सत्कारामध्ये दखल घेतली जाते. हे खरं गौरवास्पद आहे. मी माझ्या 30-35 37 वर्षापासून इथं आहे. अनेक कार्यक्रमात वेगवेगळ्या निमित्तानं मी जातो, वेगवेगळ्या संस्थेत काम करत असल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी जायला मिळतं. तर असा हा जो समाजाचा जो कार्यक्रम आहे हा दिवसभरात असणे संबंधाचा कार्यक्रम मला कुठं बघायला भेटत नाही. अनेक समाज मंडळी करतात, आपापल्या विद्यार्थी निवृत्तांचा सत्कार करतात, पण हे दिवसभरात स्नेह संमेलन जसं की कॉलेजमध्ये आपल्याला गॅदरिंग प्रकार असतो, दिवसभर सकाळी 9, 9:30, 10 वाजल्यापासून आपण सगळेजण आलो आहोत. काहींचं काम आहे, खूप अडचण असेल तर निघूनही जातात, पण हे दिवसभराचं कार्यक्रम होण्याची ही आपण हे चळवळ बघतो, ही प्रथमच बघतोय मी. खरं म्हणजे हे खूप अभिनंदनीय स्थिती आहे. मी सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो आणि गुणवंत विद्यार्थी तसेच आमच्या सेवानिवृत्त झालेल्या लोकांची सुद्धा दखल घेतली गेली, त्याबद्दल आयोजक तसेच जे मुख्य पदाधिकारी आहेत बिंदरकर साहेब, रमणे सर वगैरे या सर्वांचा आभार मानतो. असेच या ठिकाणी आतापर्यंत तुम्ही जी सेवा दिली, कारण एखादा कार्यक्रम घेणं म्हणजे आता हे एक लग्न करण्यासारखंच आहे. आपण सर्वजण बहुतेक वेळा एखाद्या लग्नाचा अनुभव, घरगुती लग्नाचा अनुभव आलेला असतोच. तर हे लग्नाचाच प्रकार आहे, कारण हे कार्यक्रम घ्यायचं म्हणजे काय 1, 2, 3, 4 दिवसात होत नाही. अगोदर बैठक घ्यावी लागते, त्यात नियोजन करावं लागतं, आपल्याला हॉल लागतो, आपल्याला जेवणाची व्यवस्था करावी लागते, सगळ्या विद्यार्थ्यांना निरोप केले पाहिजे. हे जे कार्यकर्ते आहेत त्यांचा संपर्क आहे, नवीन लोक आले की त्यांची लगेच दखल घेतली जाते, त्यांची नोंद घेतली जाते, त्यांना वेळेवर निरोप दिला जातो आणि शिवाय कार्यक्रम घडवून घेतला जातो. म्हणजे हे दरवर्षी मंडळी लग्नच करतायत, घरचं लग्न म्हणून. आणि मी अनेक कार्यक्रमात जातो, पण ह्या कार्यक्रमात आल्यानंतर मला आपल्या कुटुंबात आल्यासारखं वाटतं. कारण जे सगळे समाज बांधव आहेत मॅक्झिमम या ठिकाणी ही दखल घेतली जाते की 99% लोक हे आपल्या समाजामधलेच आहेत, म्हणजे आपल्या कुटुंबात आल्यासारखं वाटतंय. तर हा जो कार्यक्रम आहे सातत्याने असाच चालू राहावा, यामध्ये आमचं पण योगदान राहील. पूर्वी ड्युटी असल्यामुळं आणि बाहेरचे वेगवेगळ्या संस्थेत काम करत असल्यामुळं एवढा वेळ देता येत नव्हता, पण आता निवृत्त आहोत त्याच्यामुळे आम्ही नक्की इथून पुढे वेळ देऊ. आणि आपण सुद्धा सर्वांनी आपण समाजाचं देणं लागतो ह्यानी आपण सुद्धा त्यामध्ये वेगवेगळे योगदान द्यावे. जसं की आता हा कार्यक्रम घेत असताना रमणे सर म्हणले की आपल्याला पैशाचं कुठं कमतरता भासली नाही. लोकांना माहिती झालं की लोकांनी होऊन स्वतः आता तर काही मीडिया असल्यामुळे ते पैसे पाठवण्याची सुविधा फार इझी झालेली आहे, त्याच्यामुळे येत गेले आणि आपलं तेवढं जरी शक्य झालं तर तेवढं योगदान आपण देत राहू. आणि असाच कार्यक्रम याच्यानंतर सुद्धा मोठ्या प्रमाणात कसा घेता येईल त्याबद्दल. तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय माननीय PS टोंपे सर, सेवानिवृत्त शाखा अभियंता बांधकाम विभाग, जिल्हा परिषद जालना यांचा सुद्धा गुरुदास सत्यशोधक समाज या चळवळीच्या वतीने आभार. तशाच सौ कमलबाई प्रतापराव पवार, सामाजिक कार्यकर्त्या, यांचा सुद्धा आभार. सौ कमल जगदीश बेदरे, सिल्लोडून सह कुटुंब सह परिवार आलं, या परिवाराचा सुद्धा चळवळीच्या वतीने आभार. सौ सुषमा नामदेव गायकवाड, सामाजिक कार्यकर्त्या, आणि ऐन वेळेवर कार्यक्रमाला विनंतीला मान देऊन मीरा सुभाष पहारे उपस्थित राहिलो, त्यांचं सुद्धा गुरुदास सत्यशोधक समाजातर्फे आभार. आमचे आदरस्थान CM रमणे गुरुजी, प्रदेश सचिव गुरुदास सत्यशोधक समाज, यांचा सुद्धा आभार. आणि ज्यांनी आपल्याला तन मन धन म्हणजे भोजन बी दिलं, योगदान बी दिलं, असं आदरणीय साहेबराव कुटुंबे सर, यांचा सुद्धा गुरुदास सत्यशोधक समाजातर्फे आभार. आदरणीय डॉक्टर धनवडे सर, नेहमी सहकार्य असतं. 10 वर्षापासून मी जेव्हापासून पाहतो तेव्हापासून सरांचं सहकार्य असतं, त्यांचा सुद्धा आभार. खेडकर सरांचा आभार. आमचे फोटो स्टुडिओचे मोरे सर, आपले सुद्धा आभार. आयोजन समितीमध्ये आदरणीय संतोषरावजी लोखंडे, GK काटकर, BC वाडेकर, सौ शताई वाडी, सर्व महिला मंडळ. आयोजन समितीचे 5-50 नावं असल्यामुळे घेतली, मला माफ करावं कारण वेळ झालेला आहे. आणि गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार, पालकांचा सत्कार, उपस्थित राहिलेले आणि कार्यक्रमाची शोभा शेवटपर्यंत वाढवली, त्याबद्दल सर्वांचा आभार. आणि अध्यक्षाच्या वतीने कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. या साजरा करण्यामागचा दृष्टिकोन आतापर्यंत आपण सभागृहामध्ये ऐकलेलाच आहे.
तो दृष्टिकोन आपला वर्षभरात परत सफल व्हावा या दृष्टीनं हा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतलेला आहे. मला गुरु रविदास सत्यशोधक समाजाच्या वतीनं माननीय चंगोले साहेब, माननीय आपले जे गुरु रविदास सत्यशोधक समाजाचे जे काही मंडळी आपली आहे त्यांनी या ठिकाणी संमती दिली आणि एक छोटीशी भेट समाजासाठी आपण देऊ शकतो ही हिंमत ठेवून मला मोमेंटो बनवण्याची संधी या ठिकाणी दिली. यामध्ये ज्या माझ्या आई वडिलांचा ऋण म्हणून मी या ठिकाणी ती ट्रॉफी दिलेली आहे. त्यामध्ये एक छोटस गीत मी आपल्या समोर सादर करीत आहे. किशोर कुमार यांचं ते गीत आहे आणि राजेश खन्ना यांनी ते गायलेलं आहे. त्या पद्धतीने आपण आपलं जीवन जगत आहोत. मागे काय पुढे काय हे ज्याला समजतं त्याला उमजायला काही वेळ लागत नाही अशी माझी धारणा आहे. जिंदगी के सफर में गुजर जाते जो मकाम वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते. फूल खिलते हैं लोग मिलते हैं, फूल खिलते हैं लोग मिलते हैं, मगर पतझड़ में जो फूल मुरझा जाते हैं वो बहारों के आने से खिलते नहीं. कुछ लोग किसी रोज जो बिछड़ जाते हैं वो हजारों के आने से मिलते नहीं. उम्र भर चाहे कोई पुकारा करे उनका नाम वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते. जिंदगी के सफर में गुजर जाते हैं जो मकाम वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते. आज सर्वांनी माझ्या आई वडिलांच्या प्रित्यर्थ जो श्रद्धांजलीचा आणि कौतुकाचा सोहळा या ठिकाणी आयोजन करून मला त्या ठिकाणी 1% काम करण्याची संधी संयोजकांनी दिली. त्याबद्दल मी पिंजरकर सरांचे, त्यानंतर रमणे सरांचे, बऱ्याच जणांचे मी खूप खूप आभार मानतो आणि मी शतशः या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. पाहिलं जीवा भावानं जवणी पाहिलं माझं गावच मंदिर शोभलं, माझं गावच जीवा भावानं जवणी पाहिलं, जीवा भावानं जवणी पाहिलं माझं गावच मंदिर. शिक्षण घेऊन करा दिवाळी आणि खरं सांगितलं आम्हाला फटाकडे वाजवायची दिवाळी करायची नाही. आज बघतोय 1995 पासून आज मला आनंद वाटतोय. रमणे सरांची चिरंजीव त्यांना विचारणारे विद्यार्थी होते, त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी केला. आज ते मुंबईमध्ये सर्व्हिसला अनेक युवक या ठिकाणी आहेत की आज सर्व्हिसला लागले. कोण क्लास पण अधिकारी आहे. हे कशामुळे? शिक्षणामुळे. शिक्षण घेऊन करा दिवाळी आणि याच्यामुळे काय झालं? आपल्याला जो अज्ञान अंधश्रद्धा आहे आणि सगळ्यात जास्त अंधश्रद्धा म्हणजे आपल्या धर्मामध्ये होती, आपल्या समाजामध्ये होती. बहुतेक समाज साडी माडी तेली तांबोळी लोहार भंडारी आपलं त्याच्यामुळे देवपूजा. शिक्षण घेऊन करा दिवाळी अज्ञानाची करूया होळी. स्वयंस्वरूप गौण्या पाहिलं, स्वयंस्वरूप गौण्या पाहिलं माझं गावचं. उद्योगी जनता सर्व पुढारी त्याच्याबरोबर सांगितलं आम्हाला
नोकऱ्या नाही, शिक्षण घ्या आणि त्या स्वरूपात उद्योगी बना. उद्योगी जनता सर्व पुढारी, सेवा तयारी इमानदारी. होटनात नाही बाबा राहील, होटनात नाही बाबा राहील माझं गावचं. आणि शेवट जाता जाता महाराष्ट्र गीताचे एक कडू मी आपल्या समोर सादर करतोय. भीतीन आम्हा तुझी मुली. आता शेवट आपण चाललोय बरोबर आहे. परत पुढच्या वर्षी आपल्याला भेटायचं आहे. मी एक शाहीर आहे पण विनंती करतो जरा हात वर करा. माझ्या मातांना तुम्ही काय घ्यायला लागलात का काय? आता तो काळ राहिला नाही चूल आणि मूल घ्यायचं नाही. आता टाळ्या वाजवायला आता चांगले आता बोलके झालोय, कुठल्या कुठल्या पदावर गेलोय. हे शिक्षणाची किमी आहे म्हणून लाजायचं नाही. आता आनंद वाटतोय. बरोबर हा आम्हा तुझी मुली, भीतीन आम्हा तुझी मुली कडकड आयान भा. भीतीन आम्हा तुझी मुली कडकड आयान भा. आसमानीच्या सुलतानीला जबाब देती जीवा. आसमानीच्या सुलतानीला जबाब देती जीवा. सह्याद्रीचा सिंह करतो, सह्याद्रीचा सिंह करतो शिवशंभूराजा. तरी